Hello everyone, very good evening. So this lecture is very beneficial for you because आपण अगदी शून्यापासून आजच्या सेशनला सुरुवात करणार आहोत आणि हे जे सेशन आहे फर्स्ट ऑफ ऑल हे समजून घ्या की जे विद्यार्थी 4थी ते 12वी पर्यंत कुठल्याही इंग्लिश विषयाचा पेपरचा अभ्यास करत असले किंवा इंग्लिश बोलण्याची तयारी करत असले, इंग्लिशमध्ये मास्टर व्हायचं असलं शून्यापासून किंवा इतर कुठल्याही तुम्ही एमपीएससी, सरळ सेवा, बँकिंग, एसएससी कुठल्याही एक्झामची तयारी करत असले किंवा तुम्हाला इंग्लिशमध्ये 0 पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत इंग्लिशमध्ये मास्टर व्हायचं असेल तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूपच बेनिफिशियल आहेत, जे आपण तुम्हाला सर्वच्या सर्व सेशन तुम्हाला प्लेलिस्टद्वारे मिळणार आहेत. या प्लेलिस्टची जे लिंक असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देत आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वच्या सर्व लेक्चर स्टेप बाय स्टेप पाहायला मिळतील. चला विदाउट एनी डिले स्टार्ट करूया. तो सेशनचं नाव आहे झिरो इंग्लिश. याचा अर्थ हा असा नाही आहे की फक्त ज्या विद्यार्थ्यांची इंग्लिश शून्य आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर बेनिफिशियल आहे. हे लेक्चर तुमचं अगदी बेसिक पासून तर मी ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे, जेणेकरून शून्यापासून तर तुम्ही 100% पैकीच्या पैकी मार्क कसे घेऊ शकता किंवा इंग्लिशमध्ये मास्टर की कशी करू शकता किंवा इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन स्किल तुमची इम्प्रूव्ह कशी करू शकता, हे सर्व काही तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. सो बेसिकली आपण आजच्या लेक्चरमध्ये सर्व काही बघणार आहोत. मी तुमची लेवल पण चेक करणार आहे की ऑलरेडी तुमची इंग्लिश कशी आहे हे सुद्धा मी चेक करून घेतो. बट बिफोर दॅट मला तुम्हाला सांगायचं आहे की जी आपली आजची सुरुवात असेल ही सुरुवात असेल आपली अगदी 0 पासून, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्पेलिंग बनवणं शिकणार. स्पेलिंग बनवणं शिकणार म्हणजे कसं, म्हणजे तुम्हाला मी शिकवणार आजच्या लेक्चरमध्ये अगदी 0 पासून की अल्फाबेट काय असतात, ए अ बी ब सीचा स असतो, क असतो की श असतो, असं अगदी शून्यापासून मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये शिकवणार आहे. ओके. आणि तुमच्याकडून मी खूप सारे शब्द सुद्धा स्पेलिंग सुद्धा तयार करून घेणार आहे. काना, मात्रा, विलँटी जसं मराठीमध्ये असते तसं इंग्लिशमध्ये सुद्धा असते. या सर्वांचा मराठी अर्थ काय होतो, या सर्वांचा इंग्लिश अर्थ काय आहे, हे सर्वच्या सर्व आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. सोबतच प्रत्येक कमला, कमल एवढे सोपे सोपे शब्द आणि लगेच ॲडव्हान्स शब्द सुद्धा मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. बट बिफोर स्टार्टिंग टुडेज सेशन आय एम गोइंग टू टेल यू सम ॲडव्हान्स पार्ट ऑफ दिस इंग्लिश. सो दिस विल बी दिस पार्ट. एक मिनिट द्या मला. आता हे जे सेशन्स आहेत ते सर्वांसाठी बेनिफिशियल आहेत. ज्या पण विद्यार्थ्याला असं वाटतं की सर मला शून्यापासून तर ॲडव्हान्स पर्यंत इंग्लिशमध्ये मास्टर व्हायचं आहे, तुम्ही मला फक्त काही वेळ द्या, काही लेक्चरचा टायमिंग द्या, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर करून ठेवतो. आणि असा कंटेंट तुम्हाला यूट्यूबला कुठेही मिळणार नाही. मी एवढी रिसर्च करून आणलेली आहे की तुम्ही काही दिवसातच विदिन अ मंथ तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर कसे व्हाल हे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण लेक्चर इथं पाहायला मिळतील. चला मग आता फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू नो तुमची लेवल काय आहे. तर लेवल जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये मला या सर्व शब्दांचं स्पेलिंग मांडायचं आहे. तुम्हाला वाटते सर मला खरोखर इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, मला फक्त शो ऑफ करण्यासाठी इंग्लिश नाही इम्प्रूव्ह करायची, मला खरोखर रिअलमध्ये माझी इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे, तर कुठल्याही कीबोर्डचा वापर करू नका, कुठल्याही डिक्शनरीचा वापर करू नका. डायरेक्टली जेवढं माहिती आहे तेवढं स्पेलिंग टाईप करा. आता तुम्ही बघू शकता एका ठिकाणी रिसीव, अचीव, कन्सीव, बिलीव तिन्ही ठिकाणी तुम्हाला मात्रा दिसतात आणि या मात्रा विलँटी दिसतात. जर तुम्ही बघितलं रिसीव, अचीव, कन्सीव अँड बिलीव तुम्हाला चारही पण शब्दामध्ये विलँटी दिसतात. आणि विलँटी जर म्हटली तर आपल्याला असं वाटते की सर विलँटीनं तर विलँटीसाठी आय येतो, एवढं आम्हाला माहित आहे की विलँटी आली म्हणजे विलँटीसाठी आय असतो का, फक्त आयच विलँटीचं काम करतो का बरं, हे सुद्धा जाणून घ्यायचं आपल्याला की फक्त रिस्पॉन्सिबिलिटी आयचीच आहे का, तर आन्सर इज नो. फक्त आयचंच काम नाही विलँटी करणं. जसं आपण म्हणतो विलँटी एकतर अशी असेल किंवा अशी असेल, याला विलँटी म्हणतो आपण. मग मला म्हणायचं आहे की विलँटीचं काम फक्त आईने करावं का, किंवा फक्त डबल ईने करावं का, किंवा विलँटीचं काम आईने करावं का, किंवा आय ई किंवा ई आयने करावं का, किंवा विलँटीचं काम वायने करावं का, किंवा विलँटीचं काम असे भरपूर वेवेल्स येतील जिथे तुमचं कन्फ्युजन होते. आजचं लेक्चर शिकवण्यास अगोदर मी 15 ते 20 मिनिट तुमचे घेणार आहे तुमची लेवल चेक करण्यासाठी आणि इंग्लिशचा फॅक्ट तुम्हाला सांगण्यासाठी. चला बघूया आता. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की जसं की रिसीव, अचीव, कन्सीव, बिलीव. जर मी रिसीवचं स्पेलिंग लिहितो इथं बघा, तुम्ही जे विद्यार्थी म्हणतात सर आम्ही इंग्लिशमध्ये शून्य आहोत, आमच्याकडून अपेक्षा करू नका की आम्हाला याचा आन्सर येईल, त्यांनी थोडं थांबा, 15-20 मिनिट तुम्ही थांबायचं आहे. पण ज्यांचं असं म्हणणं आहे की नाही सर माझं ऑलरेडी 0 इंग्लिश चांगलं आहे, मला पुढची इंग्लिश शिकायची आहे, इंटरमिडिएट शिकायचं आहे, ॲडव्हान्स शिकायची आहे, मला एक्झाम लेवलचं शिकायचं आहे, तर मी त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणत आहे की तुम्ही मला स्पेलिंग सांगा.
जे विद्यार्थी ऑलरेडी 0 आहेत त्यांनी फक्त फोकस ठेवायचा आहे. बघा मी तुम्हाला एकच सांगत आहे की मी तुम्हाला याच्यामध्ये मास्टर करून ठेवणार आहे इंग्लिशमध्ये. आपल्याला जर बघितलं इथं तर रिसिव्हचं स्पेलिंग आपण काय लिहितो RECEIVE. जर अचीवचं स्पेलिंग बघितलं आपण ACHIEVE. जर कन्सिव्हचं स्पेलिंग बघितलं आपण कन्सिव्ह बघू शकता. जर बिलीव्हचं स्पेलिंग बघितलं आपण BELIEVE. आता मी चारही पण स्पेलिंग राईट तुमच्या समोर लिहिले. आय नो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केला असेल, बट आता समजून घ्या इथं मला काय म्हणायचं होतं. जसं मला म्हणायचं आहे की हा तुमचा सी आहे बघा, एकच मिनिट मी परत लिहितो. आता इथं काय लिहिलं तुम्ही RECEIVE. अचीवचं स्पेलिंग ACHIVE. मग इथं बघा इथं ई साठी तुम्ही काय यूज केला, हा तुमचा ई आहे आणि ई साठी तुम्ही काय यूज केला बघू शकता EI. म्हणजे हा तुमचा ई होता आणि ई साठी तुम्ही EI यूज केला. हा सुद्धा तुमचा ई आहे पण ई साठी तुम्ही बघा IE यूज केला. IE हा सुद्धा एक ई आहे. परत बघा कन्सिव्ह हा सुद्धा तुमचा ई आहे पण इथं तुम्ही काय यूज केला, इथं तुम्ही ई साठी बघू शकता EI यूज केला. आणि इथं जर बघितलं तर इथं परत तुम्ही काय यूज केला IE यूज केला. मग मला म्हणायचं आहे की हे काय नियम आहेत, हे रूल जर मी तुम्हाला समजून सांगितले तर तुम्ही सेकंदात. आता मला सांगा असे जर वर्ड तुम्हाला एक्झाम मध्ये आले, असे जर वर्ड तुम्हाला स्वतःहून लिहायचं काम पडलं कुठे, जनरल इंग्लिश स्ट्रॉंग करायची असली तुम्हाला, स्पर्धा परीक्षामध्ये मिसस्पेल्ड मध्ये शब्द आले, कसं लक्षात राहणार. फक्त एवढे शब्द नाही ना, मी तुम्हाला आणखी शब्द घेऊन सांगितलं सपोज की रिसीव्ह, अचीव, डिसीव्ह, बिलीव्ह, त्याच्यानंतर सिलिंग, डिझल, मला स्पेलिंग सांगा. तुम्ही म्हणा नाही सर स्पेलिंग मध्येच तर आमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो. मग मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की याचा काय रूल आहे, हा रूल सांगतो. फॅक्ट समजून घ्या काय आहे. तर त्याच्यामध्ये फॅक्ट असा आहे की याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे जर आपण बघितलं तर सर्वात महत्वाचं इथे हे समजून घ्यायचं तुम्हाला की मी ग्रीन कलर आणि रेड कलर लिहिला बघा. ज्याच्यामध्ये सी येतो, रूल अगदी सोपा आहे, तुम्ही लाईफ टाइम नाही विसरणार. ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतो सी आणि सीच्या नंतर जर तुम्हाला मात्रा घ्यायची आहे तर सी नंतर नेहमी ई आणि आयच येतो, IE लागत नाही. किती सोपं होतं. काही विद्यार्थी म्हणतात सर नाही समजलं, टेन्शन नका घेऊ, मी परत सांगतो. आता बघा जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये सी येतो, आता या वाक्यात काय दिसतो तुम्हाला सी दिसतो, चला ठीक आहे. या वाक्यात सी दिसतो का नाही, इथं मला काय दिसतो सी दिसतो, इथं मला काय दिसतो सी दिसतो का नाही, इथं मला काय दिसतो सी दिसतो, इथं सी दिसतो का नाही. मी तुम्हाला एवढं सांगितलं की जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं की सी आहे तर सीच्या नंतर मात्रा घेण्यासाठी EIS लावायचा. अपवाद काय असतो फक्त पारिभाषिक शब्द. द वर्ड डिराइव्ड फ्रॉम अनदर लँग्वेज आपण तिथं रूल नाही लावणार फक्त की जे पारिभाषिक शब्द आहेत दुसऱ्या भाषेतून घेतल्या गेलेल्या आहेत. मी प्युअरली इंग्लिश बद्दल बोलत आहे. मग बघा आता मला एक समजलं, मला एवढं जर समजलं तर मी स्वतः स्पेलिंग बनवू शकतो. आता कसे बनवू शकतो बरं. हा रीचं स्पेलिंग काय RE. आय नो मी झिरोवाल्यांसाठी अजून सांगत नाही आहे. झिरोवाल्यांना मी आ इथून शिकवणं सुरुवात करणार आहे. शिकवण्या अगोदर ही तुमची फक्त थोडीशी टेस्ट आहे, हे समजून घ्या. RE चला मी लिहिला, एवढं समजून घेतलं की सीच्या नंतरच काय घ्यायचा असतो EI घ्यायचा असतो. आणि सी नसेल बघा, सी असेल तर काय करायचं, मी परत सांगतो, सी असेल तर EI घ्यायचा आणि सी नसेल तर IE घ्यायचा. हे दोन नियम जर तुम्हाला समजले तर तुम्ही अशा लेवलचे स्पेलिंग कधी चुकी करणार नाही, तुमचं 100% बरोबर येणार आहे. बघा असे मी खूप सारे नियम सांगणार आहे तुम्हाला की जेणेकरून तुम्ही मास्टर होणार इंग्लिशमध्ये शून्यापासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत. फक्त स्वतःला जर तुम्ही ऑलरेडी म्हणता की सर माझी इंग्लिश ऑलरेडी 50% आहे, माझी इंग्लिश ऑलरेडी 100% आहे, माझी इंग्लिश ऑलरेडी 80% आहे, कोणाचीही इंग्लिश 100% नसते. इवन माझी सुद्धा नाही. मी कितीतरी वर्षापासून इंग्लिश शिकत आहे, अजूनही माझी इंग्लिश 100% नाही, कोणाची नसते. पण नवीन आपण काही ना काही नवीन शब्द शिकत असतो आणि ते नियम जे असतात ते आणखी शॉर्टकट करत असतो. म्हणून समजून घ्या, जर तुम्ही म्हणता की नाही सर आम्हाला तर ऑलरेडी येते, का शिकण्याची गरज आहे आम्हाला, तेच विद्यार्थी सर्वात जास्त इंग्लिशमध्ये चुका करतात आणि कधीच पैकीच्या पैकी तेच विद्यार्थ्यांनी मार्क घेऊ शकत. झिरोवालाच कधीही टॉपला जाऊ शकतो कारण तो तेवढा मागे आलेला असतो. तर हा नियम समजून घ्या सर्वांनी. चला बघा आता सी मला माहित आहे, मी इथं सी लिहिणार, पण एवढं नक्कीच क्लिअर झालं की मला जर इथं ई लिहायचं असेल तर मी काय करणार, ई अगोदर घेणार, नंतर आय घेणार, रिसी हा झाला तुझा रिसी आणि नंतर मी काय करणार व रिसिव्ह या पद्धतीनं. आता आय नो तुमच्या माइंडमध्ये खूप सारे डाऊट्स असतील की सर हा रीस कसा बनला, हा ई याचा उच्चार का बरं नाही. हे मी आज शिकवणार आहे शून्यापासून. पहिले 15-20 मिनिटं तर तुमची लेवल चेक करण्यामध्ये जाईल माझी. ओके पुढे चला. आता इथं बघा अचीव. आता मला माहित आहे इथं ए साठी मी ए लिहिणार,
च. आता च म्हणजेच काय, सी एच, हे सर्व शिकणार आपण आज शून्यापासून. च. आता ची जर म्हणायचं असेल तर मला माहित आहे जसं मी इथं ई आय घेतला तसा मी ई आय इथं घेऊ शकत नाही. द रिझन इज मला माहित आहे इथं सी नाही आला तर मी इथं काय करणार, आय आणि ई घेणार. आय ई. बघा इथं ई आय आला होता आणि इथं आय ई आला. का बरं, कारण सी नाही आहे म्हणून. तर हे थोडं थोडं लक्षात ठेवायचं. म्हणजे ईचे किती उच्चार आहेत हे सर्वच्या सर्व आजच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे मी तुम्हाला. पुढे चला. अचीव काय होणार याचं, अचीव असा होणार. बघा रिसीव्ह आणि अचीव दोघांच्या स्पेलिंग मध्ये किती डिफरन्स आहे बघू शकता. पुढे चला. आता मला जर डिसीव्हचं स्पेलिंग लिहायचं आहे तर मला माहित आहे डीई म्हणजे हा डी झाला. आता स जर लिहायचं आहे तर मी इथं सीई लिहिणार, पण मला एवढं समजते जर सी आला असेल तर सी नंतर आपण काय घेत असतो, ई आय घेत असतो, आय ई नाही. तेवढं लक्षात ठेवायचं. इथं काय येणार, ई आय येणार आणि नंतरच आपण काय करणार, व्ही घेणार. सो याचं म्हणणार डिसीव्ह. डिसीव्ह समजलं, आलं लक्षात. या पद्धतीने तुम्ही तुमची इंग्लिश खूप इम्प्रूव्ह करू शकता. असे कितीतरी मी तुम्हाला फॅक्ट सांगणार आहे इंग्लिश मधले. इथं बघा बिलीव्ह तर बीई म्हणजे बी झाला. आता लिव्ह, लिव्हचं काय करू मी, ई आय घेऊ की आय ई घेऊ. इथं बघा आता बिलीव्ह लिहिताना मला माहित आहे सी नाही आहे म्हणून मी घेणार आय आणि नंतर घेणार ई नंतर व्हीई. क्लिअर होत आहे. आय होप हे स्पर्धा परीक्षामध्ये कितीतरी वर्ड विचारले जातात, तुम्हाला सुद्धा माहित असेल. म्हणून मी शून्यापासून तयारी करणार. मला तेच विद्यार्थ्यांना स्ट्रॉंग करायचं ज्यांना म्हणायचं की नाही सर जरी मला येत असेल तरी मला शून्यापासून शिकायचं आहे. तेच विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. ओके. परत पुढे बघा सिलिंग. आता ऑलरेडी सी आहे, ऑलरेडी जर सी आहे तर मी काय करणार, सी ई आय घेणार. तुम्ही नोटीस केलं का मी इथं काय केलं, ई आय घेतला बिकॉज ऑलरेडी सीच्या नंतर कधीही ई आय येतो, आय ई येत नाही आपल्या विलँटीसाठी. ओके. परत बघा सी. मग लिंक तर लिहून घेऊ शकतो आपण, सिलिंग झालं, सिलिंगचं स्पेलिंग. पुढे चला बरं डिझेल. आता डिझेलच्या स्पेलिंग मध्ये खूप सारे विद्यार्थी चुका करतात. डिझेल काय करतो आपण, डी माहित आहे आम्हाला, इथं डी येतो. डीच्या नंतर जर याला विलंटी द्यायची असली तर, आता सी नाही आहे, परत एकदा समजून घ्या, हा सी नाही आहे मग मी इथं काय करणार, आय नंतर ई नंतर एस ई एल, डिझेल. मग तुम्ही बघू शकता इथं सुद्धा मी काय केला, आई घेतला, ई आय नाही घेतला. मग हे डिफरन्स होता तुमचा ई आय आणि आय ई मध्ये लावण्याचा, जो तुमचा 100% क्लिअर झाला असेल. हे काय मी तुम्हाला शिकवत होतो का, नाही. मी फक्त सांगत होतो हे फॅक्ट आहेत. मी तर तुम्हाला एक एक शब्द बनवणं सुद्धा शिकवणार आहे शून्यापासून. मग मला हेच म्हणायचं आहे की तुमची लेवल मला ही चेक करायची अगोदर या 4 शब्दाची. तर हा फॅक्ट जर तुम्हाला माहित नसेल तर हे फक्त 4 शब्द नाही, असे 50-100 शब्द आहेत जे अशा पद्धतीनं डिसीव्ह, कन्सिव्ह, रिसीव्ह असे खूप सारे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही चुका करू शकता. मग हा फॅक्ट माहित पडला आता भविष्यात तुमची चुकी नाही होणार. क्लिअर. पुढे चला. आता इथं बघा, इथं मी लिहिला थर्सडे, इथं मी लिहिला अनदर. आता दोघांमध्ये जर बघितलं थ आणि थ, तुम्ही नोटीस केलं का, जर मला थ सुद्धा म्हणायचा असेल किंवा द सुद्धा म्हणायचं असेल इव्हन द, तर या दोघांसाठी थ साठी असतो टीएच आणि द साठी सुद्धा असतो टीएच. पण मला सांगा इथं थर्सडेचं जर स्पेलिंग लिहितो आपण तर कसं लिहितो माहिती आहे तुम्हाला, THURSDAY थर्सडे. आणि अनदरचं स्पेलिंग काय लिहितो, अन आणि नंतर अदर, अनदर. आता मला सांगा याच्यामध्ये जर नोटीस केलं तर इथं टीएच आणि इथं सुद्धा टीएच आहे. पण या टीएचला तुम्ही काय वाचलं, या टीएचचं तुम्ही वाचन केलं कशासारखं, थ सारखं. आणि या टीचं वाचन केलं तुम्ही कशासारखं, तर एक प्रकारे द सारखं. असं का बरं, म्हणजे जेव्हा मी कोणासोबत इंग्लिश बोलू मग कुठे आम्ही द म्हणू आणि कुठे थ म्हणू, हाच प्रॉब्लेम होऊ शकतो. मग हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्हाला याचे सुद्धा रूल सांगणार आहे मी. म्हणून म्हणतो ज्या विद्यार्थ्याला वाटतं की नाही मी इंग्लिशमध्ये स्ट्रॉंग आहे, इथंच तुमच्या चुका होतील मोस्ट ऑफ. तर बघा आता इथं रूल काय याचा सुद्धा सांगतो. जर टीएच नंतर जर काय आला असेल, ई आला असेल तर त्याला द वाचायचा आणि टीएच नंतर जर ई आला नाही तर त्याला थ वाचायचा. किती सोपा रूल होता हे सुद्धा समजून घ्या की एवढे सोपे सोपे रूल जर तुम्ही लक्षात ठेवले, जसं की थर्सडे, अनदर, फादर, ब्रदर. आता मला सांगा तुम्ही ब्रदरला ब्रथर म्हणता का. जर मी ब्रदरचं स्पेलिंग लिहिलं BROTHER, तुम्हाला माहित आहे इथं टी तर होता, एच पण होता, पण त्याच्यानंतर एक ई आला. ई आला म्हणजे समजून जायचं त्याला द वाचायचं. जसं तुम्हाला माहित आहे की THE तुम्ही याला थ नाही वाचत, याला तुम्ही द किंवा दी वाचता, हे तुम्हाला माहित असेल. मग हेच छोटे छोटे रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे. क्लिअर. हे तुमची लेवल चेक करताय फक्त मी, की तुम्हाला वाटतं की नाही सर हे तर सर्व माहित होतं आम्हाला, मग तुम्ही डायरेक्टली तयारी करा 25% पुढे. पण मी एकच सांगतो, तरी सुद्धा तुम्ही मागे आले ना तर तुम्ही 100 पैकी 100 घेऊ शकता. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, यू नो. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त स्कोर येत असतो. चला बघा आता एका ठिकाणी व्हायरस दिलेला आहे बघा,
व्हायरस, व्हायरसचं स्पेलिंग काय लिहितो आपण? व्हायरसचं स्पेलिंग लिहितो VIRUS. मी परत सांगतो, जे विद्यार्थी स्वतःला झिरो समजतात, ज्यांना अ आ इ क ख ग पासून सुरुवात करायची आहे, मी आज ती सुरुवात तुमची करून देणार आहे. तुम्ही पेशन्स ठेवा. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना असं वाटतं की नाही सर हे तर सर्व मला येते, हे त्यांच्यासाठी शब्द आहेत फक्त. ओके, झिरोवाल्यांनी हे बघा फक्त. ओके, नर्वस, नर्वस कसं करणार आपण? नर्वसचं स्पेलिंग NERVOUS. आता तुम्ही म्हणा सर तुम्ही एका ठिकाणी काय केलं बघा, वस हे काय होतं वस आणि हे काय होतं रस. मग दोघां ठिकाणी एक ऑलमोस्ट सारखंच होतं, पण तुम्ही वरते फक्त USS घेतला, खाली तुम्ही OUS घेतला. असे तर भरपूर शब्द येतात. ओके, असे शब्द आल्यानंतर सर आमचा प्रॉब्लेम होतो. ओके, ते शस शन, मग असे कठीण शब्द स्पर्धा परीक्षेमध्ये आले. हे नवीन असते, हे आपल्याला माहित आहेत, व्हायरस नर्वस माहित आहेत, पण जेव्हा कठीण शब्द आला तिथं काय जर नियम माहित नसला तर ते समजून घ्या की व्हायरस आणि नर्वस. व्हायरस जो आहे तो तुमचा नाऊन आहे, जर तुम्हाला माहीतच नाही नाऊन काय असतो, आणि नर्वस जो आहे तो तुमचा ॲडजेक्टिव्ह आहे, आणि ॲडजेक्टिव्हला कधीही OU लागत असतो आणि नामाला कधीही US लागत असतो. जर हे नियमच माहित नाही तुम्हाला तर तुमच्या चुका 100% होणार. आलं लक्षात? कुठलाही ॲडजेक्टिव्ह घ्या जो क्वालिटी दाखवतो, तो कसा आहे? नर्वस आहे. तो काय आहे? व्हायरस आहे. जो काय आहे? नाऊन मिळत असतो. तो कसा आहे? ॲडजेक्टिव्ह मिळत असतो. तर असं मी तुम्हाला टॉप लेवलवरती नेऊन ठेवणार आहे. क्लिअर झालं? पुढे चला. मी तुम्हाला परत सांगतो, मी तुम्हाला शिकवत नाही आहे, फक्त मी तुम्हाला सांगत आहे की हे सर्व शून्यापासून आपल्याला इथपर्यंत जायचं आहे, इथून मग आपल्याला ॲडव्हान्स लेवलपर्यंत जायचं आहे. ही जर्नी पूर्णतः मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक लेक्चर आपल्या गायत्री अकॅडमी सर्च करून, गायत्री इंग्लिश अकॅडमी सर्च करून प्लेलिस्ट चेक करायची. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल आपली 0 to ॲडव्हान्स इंग्लिश जे काही सिरीज आहे त्याच्यामधले पूर्ण सेशन बघून घ्या, जेणेकरून मी हे सर्व तुम्ही 4वी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी तुम्ही ग्रॅज्युएशनची तयारी करत असले, तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षा जसं की MPSC UPSC बँकिंग SSC, तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत असले MPSC राज्यसेवा UPSC, त्याच्यानंतर तुम्ही स्पोकन इंग्लिश बोलणं असेल, इंग्लिशमध्ये मास्टर की करायची असेल, सर्वांसाठी हे सेशन कामाचे आहेत. ओके, चला पुढे जाऊया. सो आता बघा शेवटचा एक कन्सेप्ट सांगतो याच्यातला, तो म्हणजे कसा तर सजेशन. इथं च आला, स आणि च, स आणि च, च आणि च, म्हणजे तुम्हाला चारही पण शब्दांमध्ये च दिसला, पण चारही याच्यामध्ये च वेगळा आहे. मग तुम्ही म्हणता सर म्हणून तर आम्हाला स्पेलिंग नाही बनवता येत, ह्या चुका आमच्याकडून होतात त्याच्यामुळे माझी स्पेलिंग नाही बनत. आता बघा क्वेश्चनचं स्पेलिंग जर बघितलं, क्वेश्चन कसं करणार आपण? क्यू, हा रूल समजून घ्या. जगामधला कुठलाही तुम्ही क्यू घ्या, क्यूच्या नंतर 100% यू येत असतो. जर माहित नसेल नियम समजून घ्या. क्यू वाले किती शब्द घ्या, क्वीन, तुम्हाला क्यूच्या नंतर यू येणार आहे. क्यू रांग, क्यूच्या नंतर यू येणार आहे. क्वेश्चन, क्यूच्या नंतर यू येणार आहे. ओके, सो क्वेश्चन, मी इथं क्वेश्चन लिहिला, तर क्वेश्चन लिहिताना मी काय केलं, ST. जेव्हा ST वाक्यात येत असतो तेव्हा त्याचा उच्चार च सारखा होत असतो. माहित नसेल नोट डाऊन करून घ्या की वाक्यात जर ST आला तर उच्चार काय होत असतो माहिती आहे का? क्वेश्चन. बघा सॉरी, क्वेश्चन इथे लिहायचं तुम्हाला, एकच मिनिट द्या. क्वेश्चन इथे लिहिणार मी. मग तुम्ही काय नोटीस केलं? तुम्ही नोटीस केलं इथं की जर सेंटेन्समध्ये काय आला असेल, ST आला असेल, त्याचा उच्चार च होतो. पण तुम्ही ना सर आतापर्यंत आम्हाला माहित होतं CH असेल तरच च असतो, तसं नाही. ST लागला तरी सुद्धा त्याचा उच्चार च सारखा होतो. जसं की दिला सजेशन, सजेशन म्हणजे काय करणार आपण ते सुद्धा बघा. सजेशन साठी काय करणार आपण? SU GE ST. तुम्ही बघितलं मी काय केलं, ST. इथं सुद्धा तुम्ही ST बघू शकता. मग जर वाक्यामध्ये ST येतो त्याचा उच्चार सुद्धा च सारखा होतो. ओके, इथं बघा परत इचिंग. आता इथं जर बघितलं आपण इचिंग, तर इचिंगचं स्पेलिंग काय होते ते बघा, ET चिंग, CHING. म्हणजे इथं तुमचा जो CH आहे त्याचा उच्चार च झाला. आणि इथं जर बघितलं फ्रॅक्चर, तर फ्रॅक्चरचं स्पेलिंग काय करतो आपण बघा, फ्रॅक्चर, TURE. मग तुम्ही नोटीस केलं TU चा प्रोनाउन्सिएशन सुद्धा च होतो. म्हणजे TU म्हणजे पण च, CH म्हणजे सुद्धा च, त्याच्यानंतर ST म्हणजे सुद्धा च. सर आम्हाला हेच माहित नव्हतं, आम्ही तर आतापर्यंत शिकलो क म्हणजे केच असतो, तसं नाही. क म्हणजे सी पण असतो, क म्हणजे क्यू पण असतो, क म्हणजे के पण असतो. तर हेच आपल्याला पूर्ण रूल शिकायचे आहेत आणि हेच मी तुम्हाला 0 लेवलपासून घेऊन जाणार आहे. चला आणखी पुढे. मला तुमची फक्त लेवल चेक करायची होती, तुम्हाला सांगायचं होतं, म्हणजे तुम्ही शून्यापासून तयारी करणार.
ओके, बघा खूप सारे वर्ड तुमच्या समोर दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. रिसीव्ह, डिसीव्ह, सिलिंग अँड कन्सीव्ह. पूर्ण तुम्हाला दिसेल की हे वर्ड EI वाले आहेत. आणि इथं जर बघितलं तर हे आई वाले आहेत, कारण याच्यामध्ये सी नाही, याच्यामध्ये सी आहे. सी नंतर येणारा कधीही आई असतो आणि सी नसेल तर तो IE असतो. सी नंतर येणारा EI असतो आणि सी नसेल तर आई असतो. एवढं बघा फक्त. पुढे चला. हे मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं की छोट्या छोट्या गोष्टी घेऊन मी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आता ई बद्दल एखादा फॅक्ट आहे तो समजून घ्या. मी परत सांगतो, जे विद्यार्थी शून्यवाले आहेत त्यांनी फक्त पेशन्स ठेवा. आपण आजपासून अगदी 0 पासून तर मी तुम्हाला टॉप लेवलला नेऊन ठेवणार आहे. बघा आता ई हा एवढा पॉवरफुल असतो, ई हा शब्द एवढा पॉवरफुल असतो की पॉवरफुल हा काय करतो माहिती आहे का, हा जर वाक्यात आला तर हा एक फ्रेंड बनतो सर्वांचा, हा मित्र बनतो. एवढं समजून घ्यायचं. ई एवढा पॉवरफुल आहे. मला म्हणायचं आहे तुम्हाला माहिती आहे, तुमच्यासोबत तुमचा मित्र एक बेस्ट फ्रेंड असतो ना आपल्यासोबत, आपला बेस्ट फ्रेंड जर आपल्यासोबत असला तर आपली ताकद इंटू 10x होऊन जाते. 10 पटीनं आपली ताकद वाढते. जर आपला बेस्ट फ्रेंड आपल्यासोबत असला, तो नेहमी आपल्याला सजेशन देत असतो, तो नेहमी आपल्याला ॲडवाइस देतो, तो नेहमी आपली हेल्प करतो, तो असला म्हणजे आपली पॉवर, आपलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व निर्माण होते जर आपला बेस्ट फ्रेंड आपल्यासोबत आहे तर. सेमी तर तेच आहे. ई आला वाक्य, ई जर यांच्यासोबत आला तर समजून चाला जे यांचं अस्तित्व आहे, जे यांची स्वतःची प्रतिष्ठा आहे ते वापस आणण्याचं काम ई करतो. बघा इथं कसं, तर ते सांगणार मी कसा ई किती पॉवरफुल असतो. तर याला काय वाचतो आपण, टॅप. तुम्ही म्हणा सर एला तुम्ही काय वाचलं, ॲ. एला मी इथं यासारखं वाचलं, पण एचा उच्चार तर ए व्हायला पाहिजे होता. एचा नॉर्मली ए स्वतःचा उच्चार काय याचा, ए आहे ना, असा आहे ना, पण नाही, त्याला स्वतःचं अस्तित्व या शब्दात नाही. याला कसं वाचन केलं गेलं, टॅप टॅप असं वाचन केलं गेलं, ज्याला नळ म्हणतो आपण. पण इथं बघा, जर शेवटी ई आला, मी काय म्हणतो सर परत लक्षात ठेवा, जर शेवटी ई आला तो स्वतः सायलेंट राहतो, पण आपल्या मित्राला त्याचं अस्तित्व आणून देतो. हे समजून घ्या कसं. तर म्हणजे इथं हा जो ए आहे, या एचं अस्तित्व तुम्हाला माहिती आहे ना, एचं अस्तित्व काय आहे, तर एचं अस्तित्व ए असं असते. याला स्वतःला काय म्हणायचं आहे की मी स्वतः ए आहे, पण मी बाकीच्यांचं पण काम करतो. जसं की मी औ पण असतो, मी ॲ पण असतो, मी आई पण असतो, मी औ पण असतो. एचे भरपूर कामं आहेत. एचे तुम्ही बघितलं ना, 1 मिनिट द्या फक्त मला. हे जे शब्द असतात ना यांचे किती कामं आहेत एकदा बघा, नोटीस करा एकदा. 1 मिनिट द्या मला. हे एवढे काम आहेत याचे. तर ए म्हणतो मी अचं पण काम करतो, आचं पण करतो, एचं पण करतो, ॲचं पण करतो, ऑचं पण करतो आणि एचं पण करतो. असे खूप सारे कामं हा कोण करत असतो, ए करत असतो. मग मला म्हणायचं आहे की आता इथं काय केलं, ई जर आला, ई म्हणतो नाही तुझं अस्तित्व तू बघ, तर इथं एचा उच्चार एच होतो. बघा, टेप म्हणजे एप म्हणजे एचं अस्तित्व या ई मुळे आलं. हा ई काळा एचं अस्तित्व निघून जाते. झालं की पुढे चला. आता बघा इथं, आता इथं एकटा आहे, हा जो ए आहे ना तुमचा, बघा या वाक्यातला ए बघा, या वाक्यातला ए बघा, हे एकटे आहेत, याचं स्वतःचं अस्तित्व नाही आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व म्हणजे काय असते, एचं ए. पण इथं तसं नाही आहे. इथं या एचा उच्चार सुद्धा इथं काय होत आहे, या होत आहे. द रिझन इज की याचा मित्र नाही आहे सोबत. याचा जो मित्र असतो तो कोण असतो ते पण समजून घेऊ. याला वाचतो आपण फॅट. फॅट म्हणजे लठ्ठ, ते बेसिक पासून शिकणार आहे आपण, पण हे कन्सेप्ट आहेत, हे फॅक्ट आहेत, हे समजून घ्या. आता बघा, तुम्हाला माहित आहे एचं अस्तित्व काय असते, ए. आता इथं आलं का अस्तित्व रिटर्न, आपल्याला माहित आहे ईचा उच्चार तर नसणार. असा जेव्हा ई शेवटी येतो ना, मोस्ट ऑफ त्याचा उच्चार कळत नाही आपण, तो सायलेंटच राहतो. पण स्वतः सायलेंट राहून तो सांगतो की तू तुझं अस्तित्व ओळख, तू तुझं अस्तित्व ओळख. म्हणजे हा ई शेवटी येऊन काय करतो, आपला जो अगोदरचा अल्टरनेट एक शब्द सोडून त्याला अल्टरनेट म्हटले जाते. अल्टरनेट जो वोवेल्स आहे त्याला वॉवल्स सुद्धा म्हणतो आपण. यांचं काय करतो, अस्तित्व जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याला कसं वाचतो आपण, फॅटेने वाचू, फॅटे फाटे फॅटे नो. याला वाचतो आपण फेट फेट, कारण एचं अस्तित्व त्यांनी काय केलं, इना रिटर्न आणलं. पुढे बघा आणखी इथं म्हणणार, परत बघा याला तुम्ही वाचन कसं करता, हॅट. म्हणजे येतं सुद्धा उच्चार तुम्ही या काढला, कारण तो एकटा आला होता, याचा उच्चार या. हॅट, हॅट म्हणजे टोपी म्हणतो आपण त्याला. पुढे चला बरं. पण इथं जर बघितलं तर इथं ऑलरेडी ई आला, म्हणजे आई काय म्हणतो, तू तुझं अस्तित्व ओळख. अस्तित्व कसं ओळखणार की याचा उच्चार होणार ए, हेट. जर की हॅट म्हणजे टोपी, पण हेट म्हणजे काय होणार, द्वेष करणे, हेट करणे एखाद्या गोष्टीचं. परत बघा आणखी काय म्हणू शकतो आपण. इथं बघा, तुम्हाला माहित आहे इथं एकटा आला, इथं हा यू एकटा आला, इथं कोणीही नाही आहे. मग इथं काय होतं, यूचा उच्चार कट, म्हणजे त्यांनी याचा उच्चार काय आणला, अ सारखा. पण यू म्हणतो नाही, यूचं म्हणणं नाही, माझं जे अस्तित्व आहे ते यू सारखं आहे. यूचं अस्तित्व काय असते, यू सारखं असते. पण तो जर एकटा आला तर नसते. त्याचं म्हणणं आहे की
कोण पाहिजे सोबत? ई पाहिजे. ईचं कामच आहे, ई स्वतः सायलेंट राहून आपल्या मित्राची मदत करतो. तो म्हणतो की नाही तू तुला स्वतः ओळख. म्हणजे इथं काय होणार? यूचा उच्चार क्यूट. क्यूट म्हणजे यू, म्हणजे यूला सांगितलं ईने की तू तुला विसरू नको, तू तुझा स्वतःचं अस्तित्व विसरू नको. तर या पद्धतीने तुम्ही काय करता बघू शकता. जर एकटा आला तो उच्चार कसा होतो आणि त्यासोबत जर त्याचा मित्र जो पॉवरफुल असतो तो आला तर कसा होतो. मी शिकवत नाहीये तुम्हाला, मी सांगत आहे फक्त की तुम्हाला जर वाटते की माझी इंग्लिश तर स्ट्रॉंग आहे आणि हेच तुम्हाला माहित नाहीये तर तुम्ही म्हणून पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकत नाही. कारण काय असते माहिती आहे का, जो म्हणतो ना मला सर्वच येते तोच सर्व जास्त चुका करतो. जो म्हणतो नाही मला काही येत नाही तो टॉपला जातो, कारण तो सर्व काही बारकाईने शिकत असतो, स्टेप बाय स्टेप शिकत असतो. आणि हेच का मी करणार. मला फक्त तुमच्याकडून एकच प्रॉमिस पाहिजे, मला तुमच्याकडून प्रॉमिस पाहिजे की तुम्हाला कितीही येत असलं तरी तुम्ही जेवढे मी सेशन घेणार आहे हे तुम्ही स्टेप बाय स्टेप बघणार विदाऊट स्किपिंग. खूप सारे विद्यार्थी स्किप करतात, माहिती आहे मला जाऊ दे पुढे, आणि एखादा महत्त्वाचा रूल सुटून जातो. ते तुम्हाला नाही करायचं. आणि तुम्हाला वाटतं की नाही सर मला याच्यातून खूप काही शिकायला मिळालं, नंतर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. बस मला दोनच गोष्टी पाहिजे. एक म्हणजे तुम्ही कुठेही स्किप करू नका, पॉवरफुल सेशन आहे, तुमची इंग्लिश मी मास्टर करून ठेवणार इव्हन तुम्ही 0 आहात. ओके, चला पुढे बघा. तुम्हाला मी मागाशी सांगितलं की इथं बघू शकता, इथं हा एकटा आहे. एकटा आहे म्हणजे याचा उच्चार कसा आला बघा, इथंही सोडून द्या, याचा उच्चार करूया आपण. आता याला काय वाचतो आपण, याला 2 उच्चार आहेत. एक भाऊ पण आहे, भाऊ, ओके, आणि एक बो पण आहे, नमन करणे आणि इंद्रधनुष्य. असे दोन्ही प्रोनाउन्सिएशन याचे आहेत. एकाचा होतं इंद्रधनुष्य, एकाचा होते नमन करणे, नमस्कार करणे, नमणे. आता इथं जर बघितलं तर ओचा उच्चार तुम्हाला माहित आहे ना, भाऊ, याला सोडून द्या, भाऊ म्हणजेच काय नमन करणे. आता इथं जर बघितलं ओ जो म्हणतो ओचं अस्तित्व काय असते, ओ हे स्वतःचं अस्तित्व आहे. पण हे अस्तित्व आणण्याचं काम कोण करेल, जर शेवटी ई आला तर. आता याच्यामध्ये शेवटी ई नव्हता म्हणून याला कसं वाचतो आपण, भाऊ, भाऊ असं वाचतो. पण याच्यामध्ये ई आल्यानंतर हा ई स्वतः सायलेंट राहून आपल्या अल्टरनेट वोवेलची मदत करत असतो, सांगतो की तू तुझं अस्तित्व विसरू नको. म्हणजे इथं आपण काय करतो, या ओचा उच्चार काय ठेवत असतो, ओ सारखा ठेवतो. म्हणजे बी ला ओ लावा, हा झाला बो, आणि न बो न ई सायलेंट राहून त्याची ओळख करून देतो फक्त. आय होप तुम्हाला समजत आहे, तुमच्या लक्षात येत आहे की कशा पद्धतीनं. इथं आणखी बघा, तुम्हाला माहित आहे ओचा उच्चार ओ तेव्हा होणार जर त्याचा मित्र त्याच्यासोबत असेल. म्हणजे कुठलाही ए ई आय ओ यू घ्या आणि सोबतचा मित्र जर ई शेवटी आला तर तो सांगतो की तू तुझं अस्तित्व विसरू नको. परत बघा इथं, आता इथं काय केलं आपण, हॉटेल. आता इथं म्हणणार याचा उच्चार अ काऊन झाला, बिकॉज याच्यामध्ये शेवटचं लेटर पण बघायचं आपण, 4 अल्टरनेट. इथं जर झालं नाही म्हणून याला हॉटेल असं वाचलं. इथं या, इथं बघा, आता याला तुम्ही कसं वाचता. आता तुम्ही म्हणा सर याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी ल आहे, पण हा रूल मोस्ट ऑफ काय असतो, जेव्हा आपण काय करतो, एक तुमचं काय येत असते बघा, एक असतो कॉन्सोनंट, एक असतो ओवेल्स, एक कॉन्सोनंट एक ओवेल, एक कॉन्सोनंट एक ओवेल. अशी अशा प्रकारचे वर्ड असले तर हा ई 100% त्यांना हेल्प करत असतो. जर अशा प्रकारे त्याचा क्रम नसला तर ई सुद्धा काय करतो माहिती आहे, ईची पॉवर सुद्धा कमी पडते. इथं बघा तसं नाहीये, डबल टी एल ई खूप लॉंग स्पेलिंग आहेत. इथं सुद्धा याला कसं वाचलेलं आहे, ई सारखं वाचलेलं आहे, इवन शेवटी ई आहे. म्हणून हा क्रम लक्षात ठेवायचा सर्वांनी. काय तुम्हाला माहिती आहे सर्वांना, कॉन्सोनंट म्हणजे ABCD. ABCD म्हणजे कुठले असते, ABCDEZ पर्यंत. याच्यातले कॉन्सोनंट कुठले असतात, AEIOU सोडून जेवढे 21 अक्षर उरले BCD, मी सर्व शिकवतो तुम्हाला थोड्या वेळात, थांबा. आता बघा हे 4 अक्षर आहेत, कॉन्सोनंट, वोवेल्स, कॉन्सोनंट, ओवेल. म्हणजे ई काय करतो, याचं महत्व सांगण्याचं काम करतो की लाईक, लाईक या पद्धतीने. झालं क्लिअर. चला जाऊया पुढे. सो आय होप तुमच्या लक्षात आलं आणि तुम्हाला हे सुद्धा समजलं की कशा पद्धतीनं हे रूल काम करतात, त्याचे फॅक्ट काय आहेत, हे सर्व आपण शिकणार आहोत. तुम्हाला माहिती आहे द ला द पण वाचतो, थ पण वाचतो, बट द ला द तेव्हा वाचतात जर THE आला त्याच्यानंतर तर द वाचायचं, आणि ई नाही आला तर थ वाचायचं. त्याचे आणखी पण उच्चार आहेत. याचा उच्चार ड पण असतो, सॉरी ढ पण असतो, हा सुद्धा असतो. ओके. आता बघा इथं काय वाचन केलं तुम्ही, थ. का बरं, ई आला नाही. याचा उच्चार तुम्ही कसा केला, थ. का बरं, ई आला नाही. याचा उच्चार तुम्ही कसा केला, थ. का बरं, ई आला नाही. इथं बघा ब्रदर, इथं ई आला म्हणून याचा उच्चार द. इथं बघा अनदर, इथं ई आला म्हणून याचा उच्चार द. इथं बघा आयदर, इथं सुद्धा आपण काय म्हणू शकतो, ई आला म्हणून याचा उच्चार द. मी अजून सुद्धा सांगतो की ही PDF नोट्स तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही फक्त काय करा, हा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केलं म्हणजे डायरेक्टली तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला येऊन जाणार. मी तुम्हाला हे PDF
टाकून देणार. ओके, सो माझा नंबर 9098138483. ओके, गणेश राऊत सर नावाने सेव्ह करून घ्या. मी माझा नेम सुद्धा इथं राईट करून देत आहे, गणेश सर. चला ठीक आहे. आता मी एकच सांगेल तुम्हाला की याच्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व PDF नोट्स, याचे नियम, याचे रूल्स सर्व काही मिळणार आहे. फक्त आता एक समजून घ्या की तुम्ही असं म्हणू नका फक्त की सर आम्हाला सर्वच येते. तुम्हाला माहिती आहे ना चे उच्चार किती असतात बघा. TURE, TURY, ST, TUAL या सर्वांचा उच्चार च सारखा असतो. तुम्ही म्हणा सर आम्हाला माहित नव्हतं. चला ठीक आहे. आता ईचे किती मोठे उच्चार असतात हे पण बघून घ्या. हे सर्व मी तुम्हाला शून्यापासून शिकवणार आहे. चला मग एक काम करू आपण, आता शून्यापासून शिकायला सुरुवात करूया. चला, आय होप सर्व विद्यार्थी रेडी आहेत शून्यापासून शिकायला. तुम्हाला असं वाटत असेल की AEIOU झालं म्हणजे झालं, तसं नाही. याचे कितीतरी उच्चार असतात. हे सर्व मी तुम्हाला शून्यापासून शिकवत आहे. चला सर्वांनी रेडी व्हा. आता मी तुम्हाला शिकवणार आहे अगदी 0 पासून. ओके, तुम्हाला माहित आहे तुमची इंग्लिश शून्य जरी असेल ते पैकीच्या पैकी तुम्हाला मग ते एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेऊन जा किंवा तुम्ही जर्नल पॉईंट ऑफ व्ह्यूने घेऊन जा. तुम्हाला इंटरव्ह्यू देणं असू द्या किंवा तुम्ही 4थी ते 12वी ग्रॅज्युएशन कुठल्याही पॉईंट ऑफ व्ह्यूने इंग्लिशमध्ये जर मास्टर व्हायचं असेल ती पूर्ण सिरीज तुम्ही कंप्लीट बघून घ्या. चला ठीक आहे, पुढे जाऊया. माझं काम आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनवणे. पहिल्या 25% मी तुम्हाला पूर्ण ओवेल्स, कॉन्सोनंट म्हणजे कशा प्रकारे स्पेलिंग तयार होतात, कशा प्रकारे सायलेंट लेटर ओळखायचं, कशा प्रकारे डबल लेटर ओळखायचं, ते ट्रिक्स काय आहेत, नियम काय आहे, त्याच्यानंतर बेसिक वोकॅब्युलरी जेवढी तुम्हाला पाहिजे बोलण्यासाठी, एक्झाममध्ये शब्द ओळखण्यासाठी. म्हणजे तुम्ही म्हणू शकतो की नाही सर माझी बेसिक वोकॅब्युलरी स्ट्रॉंग आहे, आता मला ॲडव्हान्स करायची आहे. एकदा का बेसिक वोकॅब्युलरी स्ट्रॉंग झाली तर ॲडव्हान्स वोकॅब्युलरी करायला टाईम लागत नाही. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का मुलांचा, सर आमची बेसिक वोकॅब्युलरीज तर खूपच वीक आहे, तर ते ॲडव्हान्स कुठून करू आम्ही. तर बेसिक वोकॅब्युलरी मोस्ट ऑफ मी तुमची याच्यामध्ये कंप्लीट करून घेणार आहे. ओके, नंतर सेंटेन्स मेकिंग, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, सेंटेन्स एरर, पॅरेग्राफ मेकिंग, स्टोरी मेकिंग, इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश, स्वतः इंग्लिशमधून बोलणे, इंग्लिशमध्ये रिप्लाय देणे, त्याच्यानंतर स्वतः पॅरेग्राफ लिहिणे आणि त्याचे आन्सर सुद्धा देणे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आणि बोलण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला पुढे जाऊया. आणखी हा तुमचा ॲडव्हान्स सिलेबस आहे. म्हणजे बेसिक संपल्यानंतर हे करावं लागते, ते जनरल ग्रामर असते आपलं, हे सुद्धा कंप्लीट ग्रामर 25% संपल्यानंतर, जसं की पार्ट ऑफ स्पीच आहे आणि तुमचं टेन्स हे ते संपूर्ण ग्रामर, पॅसेजेस, वोकॅब्युलरी. याच्यानंतर म्हणू शकतो की आपण इंग्लिशमध्ये आता कुठलाही पेपर द्या आमच्यासमोर, आम्ही 70-75% मार्क घेतो. आता आमची कोणी टेस्ट घेऊ द्या, आमचा इंटरव्ह्यू घेऊ द्या किंवा कोणी आमच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलू द्या, 75% आम्ही इंग्लिशमध्ये बोलतो त्यांच्यासोबत. तर एवढं नक्कीच होणार जर तुम्ही इथपर्यंत पोहोचले. ओके, पुढे चला. आणि हे असते ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे आफ्टर तुम्हाला म्हणायचं की नाही सर मला पैकीच्या पैकी यायचं आहे, हा तेव्हाचा सब्जेक्ट आहे, ते आपण नंतर बघूया कारण आता बेसिक चालू आहे. चला ठीक आहे. आता मला असं म्हणायचं आहे की सुरुवात करूया. चला सर्वांनी मिळून सुरू करूया आपण इंग्लिश पासून शिकायला. आता सुरुवात करूया आपण अगदी 0 पासून, की एवढं 0 पासून कोणी सुरुवात केली असेल नसेल आय डोंट नो, बट ज्या प्रकारचा कंटेंट मी आणलेला आहे तुमच्यासाठी, ज्या प्रकारचे टेक्निक मी तुमच्यासाठी आणलेले आहेत, ह्या तुम्हाला संपूर्ण यूट्यूब चॅनलला मिळतील नाही. आय चॅलेंज यू की मी तुम्हाला मराठी टू इंग्लिश तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर करून ठेवेल. चला विदाउट एनी डिले आजच्या सेशनला स्टार्ट करूया, की जे आहे आपलं स्पेलिंग, हाऊ टू मेक स्पेलिंग फ्रॉम 0. मला इंग्लिशमध्ये काहीच येत नाही. आय एम टोटली 0 इन इंग्लिश. ओके, आय एम ब्लँक इन इंग्लिश. तर मी आज तुम्हाला एक महत्त्वाचं शिकवतो की स्पेलिंग बनवणे. बट बिफोर टीचिंग यू हाऊ टू मेक स्पेलिंग यू मस्ट नो, म्हणजे तुम्हाला स्पेलिंग कसे बनवायचे हे शिकवण्या अगोदर तुम्हाला हे माहीत असणं पाहिजे की स्पेलिंग बनवत असताना 2 गोष्टी असतात. एक तर मराठी शब्दाची स्पेलिंग बनवतो आपण, एक तर इंग्लिश शब्दाची स्पेलिंग बनवतो. हे तुमच्या खूप साऱ्या विद्यार्थ्याला माहीत नाही. बघा काय असते माहिती आहे का, मी तुमच्यासमोर 2 शब्द देतो. आता हे काय रूल आहे समजून घ्या. एक शब्द मी तुमच्यासमोर लिहिला की मला सांगा नगरचं स्पेलिंग, किंवा मला सांगा एक मिनिट द्या मला, मी एक शब्द घेतो इथं न, एक स्पेलिंग घेतलं मी तुमच्यासमोर अमन, आणि दुसरा शब्द घेतला मी तुमच्यासमोर मांजर. मी तुम्हाला 2 स्पेलिंग विचारले. मी म्हणेल मला अमनचं स्पेलिंग सांगा आणि नंतर म्हणेल मी मांजरचं स्पेलिंग सांगा. इथं ठीक आहे, हा झाला तुमचा मराठीवाला भाग. मराठी स्पेलिंग कसे असतात बघा. इथं तुम्ही काय करता, अमनला इंग्लिशमध्ये काही नाव आहे का, नाही. इंग्लिशमध्ये अमन, मल्याळममध्ये अमन, गुजरातीमध्ये अमन, हिंदीमध्ये अमन, इंग्लिशमध्ये पण अमन. म्हणजे इथं काही प्रॉब्लेम नाही. इथं तुम्ही काय करता, ए त्याच्यानंतर एम, ए एन, झालं अमनचं स्पेलिंग. काही विद्यार्थी सर आम्हाला एवढं पण येत नाही, टेन्शन नका घेऊ ना, मी 0 पासून सांगेल तुम्हाला. इथं बघितलं मांजर, तर आता मी असं लिहिणार नाही मांजर. आता हे चुकीचं आहे. तर स्पेलिंग बनवत असताना 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात.
एक म्हणजे मी ते सांगत आहे की एक म्हणजे काय असते स्पेलिंग बनवताना की मराठी शब्दांचं जेव्हा स्पेलिंग बनवतो तेव्हा काही वेगळे रूल आहेत, पण जे इंग्लिश शब्द असतात त्याचं जेव्हा तुम्ही काय करता स्पेलिंग बनवता तेव्हा वेगळे रूल आहेत आणि हेच तुम्हाला आलं पाहिजे. चला बघा, आता मराठीमध्ये तर सोपंच आहे ना, मराठीमध्ये काही हार्डच नाही आहे. डायरेक्ट मराठी शब्द घ्यायचा आणि स्पेलिंग बनवायला सुरुवात करायची आणि ते केव्हा बनवणार, थोड्या वेळात सांगतो मी कसं. तर आणि इथं काय असतं इंग्लिशमध्ये बघा, आता जर आपण इंग्लिशमध्ये बघितलं तर डायरेक्टली तुम्हाला काय करायचं असते, अगोदर मांजरीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे घ्यायचं असते. तर मांजरीला इंग्लिशमध्ये म्हणतात कॅट, CAT. काय म्हणतात, कॅट, CAT असं म्हणतात, कॅट. आता मी त्याचं स्पेलिंग बनवणार. मांजरला मराठीत पण मांजर, सॉरी अमनला मराठीत पण अमन म्हणतात आणि इंग्लिशमध्ये पण अमन म्हणतात, फरकच पडणार नाही. इथं बघा बरं, कॅट, क्या, सी म्हणजेच काय, क, आणि हा ए आला म्हणजे हा याचं काम करू शकतो मी असं म्हणू शकतो. हा कशाचं काम करू शकतो, ॲचं. जर त्याचा मित्र ई आला नसेल तर शिकवलं मी तुम्हाला, शिकवलं म्हणजे फक्त सांगितलं, शिकवलं नाही अजून. इथं जर बघितलं टी, काय झाला, कॅट. पण इथं जर मी ई लिहिलं असतं तर की CAT हे केट झालं असतं, केट. कारण ई काय करतो, याला पॉवर देतो, हा ई त्याला पॉवर देतो. हेच मी तुम्हाला पुढे शिकवेल नियम कसे असतात. तर चला बघा, आता इथं कॅट, कॅट म्हणजे असं करावं लागेल, कॅट म्हणजे मांजर, नंतर तुम्ही असं लिहिता. म्हणून म्हणतो जेव्हा तुम्ही स्पेलिंग बनवता मराठीची, जेव्हा तुम्ही स्पेलिंग बनवता जसं की औरंगाबाद, अहमदनगर, तेव्हा त्याच्यानंतर नाशिक, पुणे, नागपूर, अहिल्यानगर, खूप सारे नाव आहेत. तुम्ही जेव्हा घेसाल तेव्हा मराठी पण तसंच, इंग्लिश पण तसंच, काहीच फरक पडणार नाही. गोपाल, सुरेश, गौरी, गौरव, कोणाचे नाव घ्या, कैलाश, जसं मराठी तसं इंग्लिश, डायरेक्ट स्पेलिंग लिहा, काही फरक पडणार नाही. कारण यांचं मराठी पण तेच आहे, इंग्लिश पण तेच आहे. पण फरक पडते तेव्हा जेव्हा आपण इंग्लिश शब्द घेतो आणि त्याची स्पेलिंग बनायला लागतो. दोघांना शिकण्यासाठी काय असते, दोघांचे रूल थोडे वेगवेगळे आहेत. यांना शिकण्यासाठी तुम्हाला काय लागतो, यांना शिकण्यासाठी तुम्हाला अ पासून तर आहापर्यंत सरळ अगोदर लागेल काना, मात्रा, विलंटी, हे आपण कंप्लीट करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला लागेल 12 काठी, जशी की क, ख, ग, घ, ज्ञ पर्यंत. बस एवढं तुम्ही करा. तुम्ही डायरेक्टली कुठलाही शब्द मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी करू शकता आणि मी ते तुमच्याकडून करून सुद्धा घेतो. हे झाल्यानंतर काय मग बघायचं आपलं इंग्लिश शब्द. इंग्लिश शब्द तसे नसतात. तर इंग्लिश शब्द शिकण्यासाठी काय असते माहिती आहे का, AEIOU आणि त्याच्यानंतर BC ... हे शिकावं लागते. तर मी एकच सांगेल, जेव्हा तुम्ही इंग्लिश शब्द कॅट, तुम्ही ॲप्रिसिएट, तुम्ही अफोर्डेबल, ओके, तुम्ही असे शब्द जेव्हा बनवता तेव्हा मी एकच सांगेल तुम्हाला, तेव्हा एक महत्त्वाचं म्हणजेच काय, तुम्हाला याच्यावर फोकस पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही मराठीवाले स्पेलिंग बनवताय, दोन्ही तर इंग्लिशच आहे, पण दोघांमध्ये तुम्ही इंग्लिश शब्दच बनवणार, फक्त असे रूल तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. तर स्टेप बाय स्टेप जायचं आहे. चला मग सुरुवात करूया आपण स्टेप बाय स्टेप. फर्स्ट ऑफ ऑल मी परत एकदा सांगतो, आता अगोदर मी तुम्हाला मराठी टू इंग्लिश सांगतो आणि नंतर मी तुम्हाला इंग्लिशवाले शब्दच इंग्लिशमध्ये कसे स्पेलिंग लिहायचे हे सांगतो. अगदी 0 पासून आहे. काही विद्यार्थ्याला वाटेल की नाही सर सर्व मला येते, मी त्यांना एकच सांगू इच्छितो, सर्व येते ना, इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी नाही येत. त्याचं रिझन आहे की कुठेतरी आपलं चुकते. तर ही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आलेली आहे. गायत्री अकॅडमी ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला घेऊन आलेली आहे की तुम्हाला चान्स आहे की एवढे सेशन करून, एवढी प्लेलिस्ट पूर्ण बघून तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. फक्त स्किप करू नका आणि येते म्हणून त्यांना इग्नोर करू नका. सर्वात मस्त सुरुवात करायची असते अल्फाबेटपासून. कुठलीही भाषा शिकायची असेल त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो अल्फाबेट. ओके, आता हे जे अल्फाबेट आहेत हे टोटली 26 आपल्याकडे अल्फाबेट आहेत. हे जरी 26 आहेत पण याचा उच्चार 40+ शब्दांसारखा होतो. 40 नाही होत, 40+, 45, 50 जो काही आहे, जो आपण बघणार आहे आता. म्हणजे अक्षर तर 26 आहेत पण त्याचा उच्चार 40, 50, 60 एवढा होतो. तो कसा बघा आता. याच्यामध्ये मी रेड कलरमध्ये बघा AEIU आणि Y, हे मी बघा वायला वेगळाच कलर दिला, एवढा बघून घ्या एकदा. वायला आपण वेगळाच कलर दिला, असं का बरं ते सुद्धा समजून घेऊ. आता बघा, ज्यांना मी रेड कलर दिला त्यांना म्हणतात ओवेल्स आणि त्यांना प्युअरली प्रोनाउन्सिएशन करताना ओवल्स असं म्हणतो आपण. आणि यांना जर बघितलं जे ब्ल्यू कलरमध्ये आहेत दॅट इज कॉन्सोनंट. काय म्हणूया आपण, कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. जे रेड कलरमध्ये आहेत त्यांना स्वर म्हणायचं, स्वर मराठीमध्ये, आणि जे ब्ल्यू कलरमध्ये त्यांना म्हणायचं व्यंजन. व्यंजन किती असतात एवढं समजून घ्या, व्यंजन 21 असतात आणि स्वर किती असतात, स्वर 5च असतात. असे टोटल तुम्हाला असं म्हणू शकतो 26 अल्फाबेट असतात. याच्यापासूनच तुमची इंग्लिश बनलेली आहे. पण एक रूल, तुम्हाला कुठलाही शब्द बनवायचा असेल शब्द, तर शब्दाचा एक रूल आहे. काय रूल आहे, ओवेल्सचा मी घेतो V + C दोन एकत्र आले तरच शब्द तयार होतो, अदरवाईज शब्द तयार होत नसतो. बघा खूप महत्त्वाचा रूल सांगितला मी तुम्हाला. म्हणजे जर मला इथं
काईट शब्द लिहायचा, काईट, KITE. तर तुम्ही नोटीस करा, के आपला कोण आहे, के हा आपला कॉन्सोनंट आहे, टी कॉन्सोनंट आहे, पण आय आणि ई काय ओवेल्स आहेत. ओवेल्स आणि कॉन्सोनंट एकत्र आले तरच शब्द तयार होतो, अदरवाईज जगातला कुठला शब्द तयार होत नाही. शिकायला मिळालं तुम्हाला नवीन काही. चला पुढे चला. मग तर लक्षात आलं ना, हे एकत्र येतील तरच. आणि वाय अपवाद मध्ये यासाठी कधी कधी हा म्हणजे स्वर नसतो, जसं म्हणतो ना आपण की मला HYBY असं काहीतरी लिहायचं आहे, तर हा कधी कधी ओवेल्स सारखं काम करतो, म्हणून त्याला मी ग्रीन मध्ये लिहिलं, त्याच्यामुळे शब्द तयार करण्यासाठी. चला ठीक आहे, पुढे चला. आता मला असं म्हणायचं आहे की याच्यामधले अगोदर स्वर समजून घ्या. तुम्हाला जर तुम्ही म्हणसाल की सर मला स्पेलिंगमध्ये मास्टर की करायची, मला एक शॉर्टकटमध्ये काहीतरी सांगा, तर बघा तुम्हाला जर स्पेलिंग कुठलंही इंग्लिशमधलं म्हणत आहे मी, इंग्लिशमधलं जर मास्टर की करायची असेल इंग्लिशमधल्या याच्यासाठी, तर ए तुम्हाला एक सांगू का, एचे 10+ आवाज आहेत वेगवेगळे, आ अ असे वेगवेगळे याचे प्रोनाऊन्सिएशन उच्चारण आहेत. तसे सेम ईचे पण आहेत, तसे आयचे पण आहेत, तसे ओचे पण आहेत, तसे यूचे पण आहेत. मला 1 मिनिट द्या फक्त, म्हणजे एका मिनिटात तुमच्या लक्षात येईल कसं. तर हे बघा, हे जे आपण शिकणार नंतर की जे काय असतात. आता मी समजा एच दिला तुमच्या समोर, 1 रूल, 2 रूल, कधी आ म्हणायचा, 3 रूल, 4 5 6 7 8 9 10 11 12 11. म्हणजे मला एक सांगा, फक्त एचे काय काय उच्चार आहेत हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला किती घेतले होते जवळपास, तर मी म्हणू शकतो जवळपास 12, म्हणजे 10+. तर असे मी डिटेलमध्ये यांना शिकवणार आहे तुम्हाला, तुमची स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. चला पुढे. तर AEIOU यांच्यापासूनच तुमचा काना, मात्रा, वेलांटी, उकार जी काही आहे ते सर्व याच्यापासून बनते. यांना स्वर म्हणतात मराठीमध्ये, व्यंजन म्हणतात इंग्लिशमध्ये. पुढे चला बरं. हे असतात कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजेच काय, AEIOU सोडून. मग याचे पण वेगवेगळे उच्चार आहेत. बीचा फक्त ब असतो का, नाही, बीचा ब पण असतो, बीचा भ पण असतो, माहित असणं गरजेचं आहे. सीचा स पण असतो, सीचा क पण असतो, सीचा श पण असतो, सीचा च पण असतो, म्हणजे एवढे उच्चार असतात. डीचा द पण असतो, डीचा ध पण असतो, डीचा ड पण असतो आणि डीचा ढ पण असतो. एवढं माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला बेसिकली यांचे आवाज माहित असणं गरजेचे आहे जर 0 पासून स्पेलिंग बनवणं शिकायचं असेल. आणि काय होते माहिती आहे का, जेव्हा ॲडव्हान्स लेवलवर जातो ना तेव्हा चुकतात काऊन माहिती आहे का, हे बेसिक नियमच माहित नसतात वेळेवर. चला बघू आपण पुढे निघून जाऊ. तर बघा आता याच्यामध्ये एक सांगू शकतो आपण, पुढे चला. हे आवाज जे आहेत हे तुम्हाला अगोदर शिकवतो 0 पासून. आता मला तुमच्याकडून काय पाहिजे, मला तुमच्याकडून अगोदर ओवेल्स आणि हे कॉन्सोनंट, बस एवढं तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही फिट करून घ्या. ह्या 2 गोष्टी मी परत सांगतो एकदा, तुम्ही काय करा आता. ओवेल्स, ओवेल्स म्हणजे अ हा जो ए असतो, ना काना, ना मात्रा, ना वेलांटी, ना काही. ही लाईन आहे आपली. बघा मी एक लाईन लिहितो इथं, म्हणजे ना काना, ना मात्रा, ना वेलांटी, ना काही. अम न नय न बोलतो ना आपण, नो काना, नो मात्रा, नो वेलांटी, म्हणजे ए काम करतो. मला जर आ लिहायचा असला तर ही लाईन आहे. मला जर आ लिहायचा असला तर काय करेल, म्हणजे इथं रिकामी जागा कुठलं तरी लेटर येणार. तर आ काना, ज्याला काना म्हणतो आपण, कान्यासाठी आपण काय करतो, एक तर डबल लेटर घेतो, म्हणजे डबल ए किंवा सिंगल ए, दोघांनाही काना म्हणतात. तुम्ही म्हणा सर मग हा आणि हा याच्यात काय फरक असेल बरं. बघा आकाश असं पण लिहितात, आकाश, आणि आकाश असं पण लिहितात, हे दोन्हीही आकाश करेक्ट आहे. मग मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की हा जो ए असतो हा सुद्धा आ आहे, आणि हा जो ए असतो हा सुद्धा आ आहे. तर बेसिक एवढं समजून घ्या सर्वांनी. पुढे चला. ई. आता इथं जर बघितलं छोटी ई नंतर मोठी ई, दोन्ही समजून घेऊ. ईचा उच्चार काय असतो, ही छोटी ई, बघा असं करणार आपण ई. आता इथं जर ई आहे तर ईचा काय होतो, आय होतो. त्याच्यानंतर मोठी ई, त्याचा ई काय करतो आपण, मोठी ई जर घ्यायची असली तर डबल ई वाय आय, किंवा आपण काय करतो ए आय सॉरी ई आय, किंवा आणखी काय घेणार आपण आय ई. म्हणजे आणखी भरपूर ते आपण नियमामध्ये शिकू. हे बेसिक नॉलेज आहे, एकदा बेसिक नॉलेज घेऊन घ्या. ॲडव्हान्स तुम्ही स्किप केलं तरी चालते, ॲडव्हान्सला सोडून द्या, ॲडव्हान्स मी थोड्या वेळात घेत आहे. पुढे चला. ऊ, छोटा ऊ, आपण त्यासाठी काय घेतो, यू घेतो. मोठा ऊ असेल तर डबल ओ किंवा यू घेतो. आता तुम्ही म्हणा सर यासाठी यू पण चालून जाते का, हो चालून जातो. म्हणजे छोट्यासाठी तुम्ही हाच घेता, मोठ्यासाठी चालून जातो दोन्ही पण. पुढे चला. ई असेल तर काय करतो तुम्ही ई असेल ते सुद्धा समजून घेऊ आपण. ई साठी आपण काय करतो, सॉरी ए साठी आपण एक मात्रा घेतो. मात्रा कशी येते बघा, मी जर इथं के लिहिला, के हे वरची जी मात्रा येते तो ई असतो. म्हणजे जर मी असा क लिहिला, क के ई, त्याला के वाजतात, बी ई याला बे वाजतात. तुम्ही ना सर एवढं आम्हाला माहित आहे, माहित असेल नसेल तरी एकदा रिवाईज करा, कारण आपल्याला कुठेच थांबायचं नाही. 1 मार्क सुद्धा, अर्धा मार्क सुद्धा गमायचं नाही आपल्याला. असं स्वतः वाटलंच नाही पाहिजे मनाला की मी काहीतरी इंग्लिशमधलं शिकायला सोडलं. ओके चला पुढे.
डबल मात्रा असेल तर ऐ म्हणतो त्याला, ऐसाठी काय घेतो ए आय, ओ असेल तर ओ, आणि औ असेल तर ए यू, आणि अम असते ना आपला, जसं की अम कसा असतो मी सांगतो तुम्हाला. मला लिहायचं आहे अंबोडा, अंबोडा असं मला काहीतरी लिहायचं आहे, गावाचं नाव अंबोडा. मग हा जो अम आहे, अम हा एकतर अम असेल एकतर अन असेल. तर इथं असं नाही की फक्त अनच येणार, इथं अम पण येत असते. हे दोन्ही अक्षर समजून घ्या. सॉरी, अम किंवा अन याला दोन्ही प्रकारे वाचलं जाते. कारण कधी कधी अंबोडा पण येणार, मग काय करणार तेव्हा, या टिंब्याचे दोन अर्थ होतात. अम आणि अन हे दोन्ही अर्थ आहेत. अंबोडा आणि आनंदा, बघा आनंद तो नन आहे, नन नन म्हणजे हा टिंब अनवाला आहे, आणि अंबोडा अम हा एम वाला आहे. तर असे काम करतात दोघांसारखे, आणि आहा शेवटी एच असतो. चला ठीक आहे, याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्याल, कारण हे सर्वात महत्वाचं आहे. इथून तुमची सुरुवात झालेली आहे शिकण्याची. चला मग पुढे जाऊया. दुसरा असतो तो म्हणजेच आपले कॉन्सोनंट. बस एवढं झाल्यानंतर तुम्ही स्वतः अक्षरे, कुठलंही स्पेलिंग, कोणाचंही नाव तुम्ही बनवायला शिकणार डायरेक्टली. चला बघूया. सर्व विद्यार्थ्यांनी एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं सर्वांनी व्यवस्थित. चला जाऊया पुढे. मग आता काय करूया आपण, आता याच्यामध्ये समजून घेऊया की हे जे सर्व स्पेलिंग आहेत, क ख ग घ तो सोडून बघा, हे जे काही शेवटचे शब्द असतात यांचा एवढा यूज आपण करत नाही. मी यांना तसंही स्किप करायला सांगेल तुम्हाला. ओके, चला बघा, च छ ज झ त्र, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श, श स ह ळ क्ष आणि ज्ञ. आता हे जे आपले पूर्ण 12 कडीवाले जे अक्षर आहेत यांच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की सर डी ला फक्त डस म्हणतात का, सर जी ला फक्त गस म्हणतात का, हे बेसिक आहे. याच्या व्यतिरिक्तही यांचे यूज आहेत. जर मी म्हणेल फक्त मला ज चं सांगा, तर ज साठी तुम्हाला माहिती आहे काय असतो, ज साठी जे पण असतो, ज साठी आपला झेड पण असतो, ज साठी आपला जी पण असतो, ज साठी डी पण असतो. तुम्हाला माहिती आहे का एवढं कधी असते, ज साठी एस पण असतो. एक्झाम्पल जाम. ओके, आपण यात लिहितो ना झेड, हे सर्व तुम्ही सर आम्हाला डी नाही समजतो, हे बाकी सगळे ऐकले. डी एज्युकेशन, एज्यू ते एड्युकेशन नसते, ते एज्युकेशन असते. म्हणजे ऍडव्हान्स पण सांगेल मी तुम्हाला. काही विद्यार्थी म्हणजे सर बेसिक आहे, काय शिकवता तुम्ही, हे सर्व येते, आम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि तुम्ही झिरो म्हणून काही शिकवता आम्हाला. शून्यापासून शिकसाल तर चुका होतील नाही. एक्झाम्पल जर मी असं लिहिलं, मी कितीतरी मोठे शिक्षक बघितले ते याला एड्युकेशन वाचतात, एड्युकेशन. मी युट्यूबला त्यांची इंटरव्ह्यू बघतो आणि काय वाचतात, एड्युकेशन. एडू आहे का तो, मग आपल्याला सुद्धा एडू न होण्यासाठी हे झिरोपासून शिकावं लागेल, अदरवाईज आपलं नॉलेज जे आहे ते युजलेस असेल. मग एकच सांगेल मी तुम्हाला की तुमच्याकडे चान्स आहे झिरोपासून शिकायला, एकही चुकी तुमची होणार नाही इंग्लिशमधली. चालेल, चला पुढे. सो एज्यू, कारण हा सुद्धा डी ज सारखा उच्चार करतो, म्हणून हे बेसिक आहे फक्त. याचं ऍडव्हान्स पण सांगेल मी तुम्हाला, म्हणून पेशन्स ठेवायचे आहेत. चला पुढे. आता एक काम करायचं, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला, पहिल्याचा काढला, या दोनच गोष्टीवर सर्व काही स्पेलिंग. तुम्ही म्हणा सर आम्हाला स्पेलिंग बनवणे शिकायचं आहे अगदी शून्यापासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत. मी फक्त झिरो नाही शिकवणार, मी फक्त तुम्हाला झिरोवर नाही सोडणार. मी झिरोपासून तर त्या टॉप लेवलवरती घेऊन जाणार आहे, कुठे थांबू देणार नाही, टॉप लेवलवरती घेऊन जाणार आहे. चला मग मी असं गृहीत धरतो, असं कन्सिडर करतो की तुम्ही ओव्हेलचा एक स्क्रीनशॉट घेतला, ऑल्सो तुम्ही कॉन्सोनंटचा सुद्धा स्क्रीनशॉट घेतला. आता मी काय करतो, आता बेसिक पासून एकदा समजून घ्या की क चे किती उच्चार असतात. कारण क चे के ए सी आणि क्यू हे तिन्ही उच्चार क चे असतात, पण केव्हा के लावायचा, केव्हा सी लावायचा आणि केव्हा क्यू लावायचा हेच मी शिकवतो तुम्हाला. आता ख चा उच्चार एकच असतो ख, ग चा जी गच असतो, घ चा घ असतो. पुढे चला, हे बेसिक आम्हाला माहित आहे, थोडा ऍडव्हान्स सांगा. चला पुढे. च चा उच्चार काय काय असू शकतो, चे चे उच्चार जास्त असतात. बघा आता चे चे उच्चार असतात, सी एच हा सुद्धा च चा उच्चार आहे, टी यू जर आला तो सुद्धा च चा उच्चार आहे, एस टी आला तो सुद्धा च चा उच्चार आहे. आम्हाला तर माहितच नव्हतं, आम्ही तर फक्त सी एच झाला म्हणजे च, तसं नाही, याचा सुद्धा उच्चार होतो. ओके, आणि याचे सुद्धा काय रूल आहेत, फक्त एवढंच नाही, तुम्ही याला बेसिक नका समजू. हे याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, एका ठिकाणी तुम्ही क्रोम, बघा एका ठिकाणी मी क्रोम लिहिलं, क्रोम, आणि दुसऱ्या ठिकाणी मी काय लिहिलं बघा, इथं क्रोम, इथं क्रोम लिहिलं आपण इथं, आणि इथं लिहिलं आपण चेअर. मला सांगा, इथं या सीएच ला तुम्ही च वाचू राहिले आणि इथं तुम्ही या सीएच ला क वाचू राहिले, असं का बरं? म्हणून म्हणतो, जो म्हणतो ना माझं बेसिक सारी काय शिकवता येते तेच विद्यार्थी पुढे चालून अशा शब्दांना म्हणतील सर ते बेसिक येते हो मला, हे नाही येत. मग मला तुम्हाला तेच तर म्हणायचं आहे की तुम्हाला हे येत नाही ना, किंवा असे शब्द माहीत नाही ना की याला का बरं क वाचलं, याला का बरं च वाचलं. त्यासाठी तुम्हाला थांबायचं आहे,
थोडंसं व्यवस्थित जायचं पुढे स्टेप बाय स्टेप. चला बघा, आता मला हेच म्हणायचं आहे की इथं याचे उच्चार समजून घ्या एकदा. याचे काय रूल आहेत मी थोड्या वेळात घेऊन जातो. च च आणि च साठी किती शब्द आहेत बघून घ्या एकदा. याची पूर्ण PDF मिळणार आहे. मी माझा नंबर दिलेला आहे ऑलरेडी तुम्हाला. स्टार्टिंगला लेक्चर बघून घ्या जर तुम्ही लेट झाले असाल तर. माझा नंबर मी तिथं प्रोव्हाइड केलेला आहे. CH बस एवढाच असतो छ. जचे बघा किती असतात. तर आता तुम्हाला जर वाचायचा असेल तर जचा असतो जे, जचा असतो जी, जचा असतो एस, जचा असतो डी, जचा असतो SION म्हणतो ना आपण. SION पण जन खूप वेळा लिहितो आपण. याचा एज्युकेशन, याचा काय करतो आपण बघा. झेड हा झ होतो पण त्याला थोडंसं एलिमेंट करा. वॉज, आपण याला वॉज थोडी ना वाचतो. वॉज असतो, हा वासन असतो. एज्युकेशन जन, कोलायजन. इथं बघा जचा आपण काय होतो ज होतो. जसं की जेम, हा जेम आहे आणि हा गेम आहे. जर तुम्हाला रूलच माहित नाहीत काय असतात तर तुम्हाला वाचण्यामध्ये प्रॉब्लेम येईल. जर मी सांगितलंच नाही की EIY हे जर आले तर ज वाचायचं, नाही आले तर ग वाचायचं. हे नियम मी तुम्हाला शिकवणार आहे स्टेप बाय स्टेप. चला पुढे, आता आणखी पुढे जाऊया. हे सर्व बेसिक पासून अगोदर समजून घ्या. अगदी बेसिक वाला लेक्चर आहे. फक्त अक्षर समजून घ्यायच्या सुरुवातीला. काही विद्यार्थ्याला असं वाटत असेल की किती शून्यापासून चालू आहे, बट हे गरजेचं आहे तुमच्यासाठी. मला फक्त प्रॉमिस करा की पहिलं आणि दुसरं लेक्चर जरी तुम्हाला वाटते येते पण कम्प्लिटली बघा, कुठेही स्किप न करता बघा. मी एवढं जीव तुडू काय सांगत आहे बिकॉज मला माहीत आहे. मी सुद्धा काय करायचं अगोदर माहीत आहे का. बेसिक म्हटलं ना मला ते चालायचं पुढे आणि माझ्या चुका अशा व्हायच्या स्पेलिंगमध्ये. मग माझ्या लक्षात आलं की आपण जेव्हा झिरोवाला कन्सेप्ट मिस करतो तेव्हा स्पेलिंग मिस्टेक होतात. तेव्हा समजत नाही प्रॉब्लेम कुठे आहे. प्रॉब्लेम येत असतो. चला पुढे, आता झेड या दोघांना JH झ म्हणतो. तर माहिती आहे आम्हाला. TR ट टी ठ TH ड डी ध DH. पुढे झाला न N त टी थ TH द डी ध DH न N. चला फटाफट कंप्लीट करा आणि आपल्या टॉपिकवर या डायरेक्टली. प पी फ PH F किंवा GH चा पण फ होतो कारण तुम्हाला माहित आहे LAUGH. काय वाचता तुम्ही याला लाफ. मग अशा शब्दामध्ये प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण टॉप बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत जाणार आहे आपण. इथं बघा ब बी भ BH. आणखी पुढे जाणार म M य Y R र R चाल ल L आणि व आपण W किंवा V दोनपैकी काही घेऊ शकतो. चला थोडेसे राहिलेले आहेत आता बघून घ्या. ह H ळ L क्ष KSH किंवा X आणि शेवटचा असतो आपला ज्ञ DNY. ते सर्वच्या सर्व अक्षर तुम्ही जर व्यवस्थित बघितले तर आपण बघितलं कशा प्रकारे बेसिकवाले शब्द असतात. आता मला म्हणायचं की अगदी शून्यापासून स्पेलिंग बनवणे जर शिकायचं असलं आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय असते बघा. इथं आता मी तुम्हाला बेसिक शब्द दिले अगोदर, मी ॲडव्हान्स पण देतो. अगोदर बेसिक घ्या आणि नंतर ॲडव्हान्स घ्या. आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत. कुठे तुम्हाला असं वाटणार नाही की मी बेसिक काही स्किप केलं. ओके पुढे बघा. आता मला म्हणायचं यांचे बेसिकली स्पेलिंग जर बनवणं शिकायचं आपल्याला कमल आणि कमला एक रूल समजून घ्या. आता जेव्हा शून्यापासून कुठलंही स्पेलिंग बनवतो आपण तेव्हा काय रूल असतात समजून घ्या. जर मला आता याचा स्पेलिंग बनवायचं तर याला अगोदर ब्रेक करा. ब्रेक कसं करतात ते बघा. आता मी ब्रेक करणं शिकवतो तुम्हाला. सर्वात पहिले केचा काय असतो KA. ओके त्याच्यानंतर तुम्ही म्हणा सर C पण असतो ना, तुम्ही म्हणा सर K साठी आणखी Q पण असतो ना, मग ते केव्हा घ्यायचे मी ते ॲडव्हान्समध्ये सांगतो. पहिले बेसिक समजून घ्या की K प्लस या दोघांच्या मध्ये गॅप आहे. कशाचा Aचा. तुम्ही असं समजलं नाही म्हणजे बघा हा क आहे क पण दोघांमध्ये अचा गॅप आहे. तुम्ही म्हणा सर आम्हाला दिसला नाही, तुम्हाला कसा का दिसला हो गॅप. हा आम्हाला तर दिसला नाही, सांगतो तुम्हालाही दिसेल. तुम्ही बिगनर्स आहात तुम्हाला पण दिसेल. आता बघा म जर मला काढायचं आहे तर मी काय करेल इथं बघा. म साठी मी M लिहिणार, सॉरी म्हणजे म लिहिणार इथं. आणि या दोघांच्या मध्ये एक गॅप आहे. तो गॅप तुम्हाला नाही दिसला पण मला दिसला. हा गॅप जो आहे अ वाला हा मला दिसला तुम्हाला नाही दिसला. ओके हा गॅप बघा. खूप मी तुम्हाला आज तुम्ही कुठलंही स्पेलिंग मराठीवाले स्पेलिंग बनवणं शिकाल तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये. मराठी स्पेलिंग त्याच्यानंतर लगेच इंग्लिश स्पेलिंग कसे बनवायचे त्याचे ॲडव्हान्स रूल्स काय हे सुद्धा सांगतो. आता बघा नंतर आहे ल साठी आपण काय म्हणतो ल लिहितो पण इथं कुठलाही गॅप नाही म्हणून इथं कुठलाही अक्षर नाही. आता तुम्हाला एक सांगतो. तुम्ही म्हणा सर हा इथं तुम्ही गॅप आहे, हा इथं गॅप आहे, इथं गॅप नाही आहे, हे समजलं नाही आम्हाला. जेव्हा तुम्ही क वाचता तुम्ही थांबता थोडंसं. क तुम्ही थोडे थांबलेले आहात कारण समोर एक वर्ड आहे. समोर जर एक वर्ड आहे तर अगोदर आपण थांबत असतो
कारण त्याला कुठलाही काना नाही, कुठलाही मात्रा नाही, कुठलीही उकार नाही, कुठलाही अनुस्वार नाही. अशा वेळेस काय करतात, इथं एक गॅप असतो, क म ल. हा, आता इथं अक्षर नाही म्हणजे इथं गॅप नाही. आता बघा, हा जो के ए असतो, कधी समजून घ्या की आपला हा जो के असतो याला म्हणतात काय, तर याला म्हणतात के. हा के आहे, पण हा अर्धा झाला, याला अर्धा म्हणतात एक प्रकारे. किंवा याला म्हणू शकतो आपण, ठीक आहे, हा जो गॅप भरवणार आपण ए, याला काय म्हणणार बरं आपण, आता याला म्हणणार ए. हा ए तुम्हाला इथे युज होणार. आय नो खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, ते दूर करणार मी पूर्णपणे, टेन्शन नका घेऊ. इथं बघा, आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, एम. एमला काय, सॉरी मला काय देतो आपण, एम. हा जो गॅप होता एचा, याला आपण काय म्हणतो, ए क म. आता इथं परत हा जो एल आहे याला काय करणार आपण, एल. हे झालं क, हा पूर्ण क आहे, हा म आहे आणि हा ल आहे. किंवा असंही म्हणू शकतो आपण, जो शेवटी जेव्हा आपण शब्द बोलतो सिलॅबल, जे सिलॅबल असतात, आता याच्यात किती सिलॅबल आहेत, सिलॅबलनुसार सुद्धा जेव्हा आपण एंडिंगला असतो एंडिंगला ए देत नसतो. म्हणजे आपण क जर लिहायचा म्हटला तर याला आपण काय म्हणतो, अर्धा क. याला अर्धा क म्हणतात आणि याला पूर्ण क म्हणतात, हे समजून घ्या. याला तुम्ही म असं लिहिलं तर अर्धा म, आणि याला तुम्ही म्हणता पूर्ण म. मग तुम्ही म्हणा सर ल लिहिताना हा अर्धा ल, मग हा तर पूर्ण ल व्हायला पाहिजे होता, मग इथं का बरं नाही गेलं. नियम असतो की शेवटी ए लिहित नसतात, त्याला पूर्णच मानावं लागते. बिकॉज रूल आहे की शेवटच्या शब्दाला ऑलरेडी तिथे थांबलेला असतो, तिथे थांबलेला आहे म्हणजे आपल्याला उच्चार करता येतो. कमल, कमल, लवर थांबलेला आपण येऊन, लवर थांबलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ बघा. याच्या पुढे गेलो नाही आपण, इथं बघा आता सेम तेच. कचं माहित होतं आम्हाला, के ए म्हणजे क, एम ए म्हणजे म, आणि इथं ला आहे म्हणजे हा कमला. तो कमला आणि कमल मध्ये फरक आहे, फक्त एवढं समजून घ्या. हा कमल आहे शेवटी येईल, असं वाचू नका कामाल, तो कामाल नाही आहे. का बरं नाही, कारण इथे थांबलो होतो. तुम्ही म्हणा सर थोडासा इश्यू आहे, आणखी जर शब्द दिले तर आम्हाला येऊन जातील, टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला हेच दूर करून देतो. मला म्हणायचं आहे, जर मी नगर लिहिलं, नगर, आता इथं बघा कसं आहे, तर नगरला तुम्हाला माहित आहे, नगर लिहिताना मला माहित आहे हा न आहे, पण या दोघांच्या मधात गॅप आहे. या दोघांच्या मधात गॅप आहे आणि गॅपचं काम कोण करतो, अ करत असतो. आता इथं बघा ग आहे, ग ला काय म्हणतो आपण, म्हणजे ग ला गच लिहितो. परत या दोघांच्या मधात गॅप आहे, तर या गॅपला मी काय करतो, या गॅपला अ समजतो. आणि इथं आर आहे म्हणजे र, इथं र समजतो. आता शेवटी काही नाही म्हणजे इथं गॅप नाही आहे. आता बघा मी काय करणार, आता मला माहित आहे एन ए, याला मी काय करणार एन ए, याला मी काय करणार जी ए, कारण एन हा ए, जी आणि नंतर काय करतो ए, नग, आणि नंतर लगेच काय करतो आर, नगर, असं तयार होणार. आहे ना, खूप सारं तुम्हाला बेसिक तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, पण शून्यापासून सुरुवात एवढं समजून घ्या. मी ॲडव्हान्स वरती पण घेऊन जातो. इथं झाला आता मला नागपूर बनवायचा. खूप सारे विद्यार्थी नागपूरमध्ये चुका करतात. आता बघा, मी हे केव्हा सांगितलं असं की इथं गॅप असतो जेव्हा कुठला काना नाही, कुठलाही मात्रा नाही, तेव्हा. मी वारंवार काय सांगतो लक्षात ठेवा. तुम्ही असं बघणार का इथं गॅप आहे का नाही, ऑलरेडी काना आहे तर गॅप बघू नका, ऑलरेडी विलँटी आहे तर गॅप बघू नका, ऑलरेडी कुठलं तरी त्यात वरती दिलेला अनुस्वार किंवा काहीतरी आहे, गॅप बघू नका, एवढं लक्षात ठेवा. ऑलरेडी तुम्हाला ना दिलेला आहे तर आम्हाला माहिती आहे ना कसा तयार होतो. ना कसा तयार होतो, एन प्लस ए, म्हणजे न प्लस ए, आपण असं म्हणणार न प्लस ए. या काना असतो आपल्याला, न अ म्हणजे हा बनतो ना, ना पण बनतो ना, असं तयार होणार तो काना. काण्यासाठी आपण आ लिहितो, काण्यासाठी काय लिहितो आ. आता इथं काय दिलेलं आहे ग, तर ग बघा इथं आता हे दोन सिलॅबल आहेत. तुम्ही इथं थांबता, वाचन करताना असं वाचतं का नागपूर, नागपूर नाही, दोन सिलॅबल आहेत. सिलॅबल समजलं पाहिजे. हा एक सिलॅबल आहे, याला म्हणतात एक सिलॅबल आणि याला म्हणतात दोन सिलॅबल. नाग एक वेगळा शब्द आहे, हा इथपर्यंत एक वेगळा शब्द आहे आणि पूर एक वेगळा शब्द आहे. तुम्ही सर एक्झाम्पल बघा, अहमद, नगर, तुम्हाला माहित आहे अहमद एक वेगळा शब्द आहे, नगर एक वेगळा शब्द आहे, पण दोन शब्द जेव्हा एकत्र येतात मनात थांबायचं असते. मग इथं सुद्धा तसंच आहे, हे नागापूर नाही आहे, मग नागपूर आहे. म्हणजे नाग वेगळा झाला, पूर वेगळा झाला, कारण पूरवाले खूप सारे गाव आहेत, नागपूर, बुरानपूर, हे पूर, ते पूर, पूर वेगळा आहे, नाग वेगळा आहे, म्हणजे मनात थांबतो आपण, गॅप देतो. तो गॅप म्हणजे शेवटचा शब्द, तिथं ए लिहित नसतात. हे छोट्या गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला. तर मी काय करणार इथं न आ, हा काय झाला आपला ना, त्याच्यानंतर ग आहे. पण आता तुम्ही मला सांगा ग असा लिहू की असा लिहू. हा, असा लिहिला असता जर इथं स्लॅबल दुसरा नागर, असं नागर असतं नगर, हे जर नगर असतं डायरेक्टली नगर म्हणजे इथं गॅप असता, इथं आपण ए दिला असता. पण इथं काय झालं, हा शब्द वेगळा आहे, तो शब्द वेगळा आहे, दोघांपासून एक शब्द तयार झाला नागपूर. मग आपण काय करतो, नाग, इथं थांबलो, आपण थांबलो तेव्हा आपण ए लिहित नसतो, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. तो नाग आणि नंतर काय पूर, पूर, शेवटच्या शब्दावर ए लिहित नसतो.
झालं क्लिअर? न ले काना ना, हा ग, त्याच्यानंतर प ले उकार पू आणि नंतर र, संपलं. नागपूर. एवढं सोपं आहे. चला बाकीचे शब्द पण घ्या जेणेकरून तुम्ही म्हणणार की यस सर आता माझे कन्सेप्ट हळूहळू क्लिअर होत आहेत. काही विद्यार्थ्याला माहित आहे की मी तुमचा टाइम तुम्हाला शब्द माहित आहेत पण प्रॅक्टिस करा, खूप सारं नवीन शिकायला मिळेल, ॲडव्हान्स व्यवस्थित समजेल तुम्हाला. आता बघा आ, आपल्या सर्वांना माहित आहे आ दोन प्रकार लिहितो. आ असा पण लिहितो आपण आणि आ असा सुद्धा लिहितो. दोन्हीही आ करेक्ट आहेत. आरतीचा ए हा पण बरोबर असतो, हा पण राईट असतो, एवढं समजून घ्या. चला मी लिहितो आ. आता मला पाहिजे का. काचा काय असतो क, कले काना का, हा काना असतो आपला. कले काना का आ का. नंतर घ्यायचा श, शचं स्पेलिंग काय असते SH, पण शेवटी ए लिहित नसतो जर काना मात्रा विलंटी काही नाही. चला पुढे आकाश असं तयार होते किंवा आकाश ए तर सेम लावा. आता परत आकांक्षा, तर अगोदर मला माहित आहे आ आहे तर आ साठी आ, एक सिंगल ए डबल ए दोन्ही चालतात. का, आता काचं काय करणार मी, के ए इथपर्यंत क्लिअर आहे आ का. पण आता इथं हा जो पॉइंट दिला या पॉइंटला काय म्हणतात, त्या पॉइंटला दोन शब्द आहेत. एक तर तुम्ही ए एन घेता, एकतर तुम्ही एम घेता. बघावं लागते की तिथं नंदुरबार आहे की अंबोळा आहे. नंदुरबार मध्ये नन नन अन लागतो आणि अंबोळामध्ये अम लागतो. एवढं बघावं लागेल फक्त की तुम्ही अम म्हणत आहे की तुम्ही अन म्हणत आहे. आकांक्षा, कंश म्हणजे एन नॉट अ एम, एवढं बघावं लागेल. सो आकान. आता मला काय घ्यावं लागेल, ए तर ऑलरेडी आहे, मला फक्त एन घ्यावं लागेल. आकान, आकान काय झाला आकान. म्हणजे हा एवढा शब्द घेतल्यानंतर मला डायरेक्टली शा घ्यावा लागेल. शाचा साठी अगोदर श घ्यावा लागेल आणि शला काय म्हणतो आपण SH आणि नंतर ए, झाला आकांक्षा असं होणार. पण शब्द तोच बनवू शकतो ज्यांनी ओवेल्स आणि कॉन्सोनंट हे अगोदरचे बघून घेतले व्यवस्थित. मी अगोदर तुम्हाला शिकवत आहे मराठी टू इंग्लिश कसं करायचं, नंतर शिकवणार आहे इंग्लिशवाले शब्द इंग्लिशमध्ये कसे बनवायचे. फॅब्युलस, ओके, ऑक्टोमोस किंवा असे खूप सारे वेगळे शब्द घेतले मी तुम्हाला की जे तुम्हाला त्यात इश्यू होऊ शकतात. ॲप्रोप्रिएट, पण तुम्ही सर नाही डबल पी सिंगल पी काय घ्यावं लागते तिथं EAI माहित नाही मला, तर ते शब्द मी नंतर थोड्या वेळात घेतो. चला पुढे बघा स्वप्नील पुष्प. आता स्वप्नील जर बघितलं तर स्व हे जोडाक्षर आहेत. आता थांबायचं तुम्हाला, मी मगाशी सांगितलं की जोडाक्षर असतो काय, स म्हणजेच काय, हा अर्धा स आहे आणि हा पूर्ण स आहे. एकदा समजून घ्या, हा पूर्ण स असतो. असा जर लिहिला त्याचा अर्थ होते पूर्ण स आणि असा लिहिला याचा अर्थ होते अर्धा स. मग हा झाला तुमच्यासाठी अर्धा स, कारण अर्धा स आहे इथं. व पाहिजे मला. आता व साठी मी एक तर VE घेईल किंवा मी SW घेणार. ओके, दोन्ही पण करेक्ट आहेत. तुम्ही कसं लिहिता मॅटर करते, दोन्ही करेक्ट आहेत पण मोस्ट ऑफ विद्यार्थी असं लिहितात. ओके, स्व हा पण स्व झाला का नाही, आता तो स्व झाला. आता तो स्व झाला कारण दोघांच्या मधात गॅप आहे. जेव्हा दोघांच्या मधात गॅप असतो आणि कुठलाही काना नाही, कुठलाही मात्रा नाही, कुठलीही उकार नाही, तेव्हा इथं ए असतो. कारण स्वप्नील एकच शब्द आहे. स्वप्न वेगळा आहे, नील वेगळा आहे, असं काही नाही त्याच्यामध्ये. स्वप्न बघा, आता स्व इथं म्हणजे गॅप आहे. गॅपसाठी आपण काय केलं, हा झाला तुमचा पूर्ण शब्द स्व. स्व असं लिहितो आपण. आता इथं सुद्धा अर्धे शब्द आहेत बघा. पी अर्धा शब्द आहे, हा अर्धा पी आहे, हा पूर्ण पी आहे. एवढं नक्कीच आम्हाला समजते अर्धा पी पूर्ण पी. मी काय घेणार, मी घेणार अर्धा पी. अर्धा पी घेण्यासाठी मी असा घेणार अर्धा पी. स्वप्न, स्वप झालं फक्त स्वप. आता मला नील पाहिजे म्हणजे न घ्यायचा, नला मात्रा द्यायची आहे. जेव्हा काना मात्रा उकार वेलांटी घेतो तेव्हा ए घेण्याची गरज नसते. बघा आता स्वप्न, ओके, स्वप्न हे झालं स्वप्न. पण मला ते त्याला मात्रा पाहिजे होती मला. मग मात्रासाठी मी काय करणार, स्वप्नी म्हणजे मी मात्रा दिली आयवाली. आता मला ल पाहिजे, स्वप्नील असं तयार होईल. इथं परत बघा पुष्पा तयार कसं होते, तर मी काय करतो अगोदर प मीन्स प, हा झाला प. त्याला उकार द्यायचे आहे, तो उकार मला माहिती आहे यू देत असतात. मी कुठल्या बेसवर करत आहे, ओवेल्स आणि कॉन्सोनंट या बेसवर. हा झाला पू. आता मला अर्धा श पाहिजे. अर्ध्या श साठी मी मगाशी सांगितलं हा तुमचा अर्धा श असतो, हा तुमचा पूर्ण श असतो. मग आपल्याला अर्धा श पाहिजे की पूर्ण श पाहिजे, अर्धा श. मग अर्ध्या श साठी पुष, हा झाला पुष. नंतर मला प पाहिजे, पहिले काना जो असेल तो घ्यायचा पुष आणि हा झाला पहिले काना पा, पुष्पा असं तयार होणार. सो आय होप बेसिकली तुमच्या लक्षात आलं की कशा प्रकारे हे स्पेलिंग तयार होतात. चला आणखी काही आहेत, किती आहेत बघू आपण. शेवटचे आहेत हे घेऊया, नंतर ॲडव्हान्सकडे मूव्ह ऑन करूया. चला बेसिकवाले शेवटचे शब्द आहे. मी तुम्हाला होमवर्क देणार आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला एवढा होमवर्क देणार आहे PDF मध्ये, जेणेकरून याच्यामध्ये 100+ शब्द असतील PDF मध्ये, जेणेकरून ते तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं माहिती आहे का, मराठी टू इंग्लिश 100+ वर्ड्स
तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत, वर्ड ट्रान्सलेट करायचे आहेत. कसे? मराठी टू इंग्लिश, मराठी टू इंग्लिश तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत. तर हे करण्यासाठी तुम्हाला एक पीडीएफची गरज आहे. त्यासाठी मला तुम्ही माझ्या नंबरला मेसेज करायचा आहे. मेसेज काय असला पाहिजे तो मी तुम्हाला कोडवर्ड सांगतो शेवटी. ओके, चला पुढे. कैलाश. आता मला माहित आहे कचा मी काय करतो, कचा कधीही मी के घेतो. ओके, आता याच्यावर दोन मात्रा आहेत. दोन मात्रासाठी तुम्हाला माहिती आहे काय लागतो आपण, ए आय. ए आयचा अर्थ होतो ऐ, म्हणजे याला कै. हे ऑलरेडी मी ओवेल्स मध्ये लिहून दिले तुम्हाला, तेवढं बघावं लागेल, तेवढं फक्त लर्न करावं लागेल. सुरुवातीचा भाग तो कै. आता ल आहे तर ल साठी एल घेत असतो. काना आहे, कानासाठी आपण ए घेतो. कैला किंवा कैल, याला काही पण म्हणा, कैल पण येते आणि कैला पण आहे. शेवट होतो तर ए काढून टाका, कैल होऊन जाईल. मग ते श साठी काय करतो आपण, कैलाश. झाला कैलाश शब्द तयार. आता इथं बघा अंकुश, बघा अंबोडा आहे की अंकुश आहे, न म्हणजे याचा उच्चार काय होतो इथं, अन असं होतो. मग आपण काय करतो बघा, ए आणि एन घेतो, म्हणजे झाला अन. अन तो अन घेतला मी. आता कुश, के साठी मी के घेणार, उकार साठी मी यू घेणार आणि श साठी मी एस एच, शेवटी ए घेत नसतो. हेच मी तुम्हाला सांगितलं. सो अंकुश आपण असं तयार करणार. आता तुम्ही म्हणा सर आता आमची हे प्रॅक्टिस आम्हाला कम्प्लिटली करायची आहे, आता काय करू? आय होप तुम्हाला हे सर्वच्या सर्व समजलं. तुम्ही काय करू शकता यासाठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी परत सांगतो आता एकदा, यूट्यूब तुम्हाला परफेक्ट प्रॅक्टिस करायची आहे तर यूट्यूब प्लेलिस्ट जी असेल काय नावाने आहे, 0 to Advance, 0 to Advance या नावाने, 0 to Advance इंग्लिश या नावाने आपली प्लेलिस्ट दिसेल तुम्हाला. गायत्री इंग्लिश अकॅडमी सर्च करायचं यूट्यूबला. सर्च केल्यानंतर डायरेक्टली बघायचं व्हिडिओ, त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चर, त्याच्यानंतर शॉर्ट्स, आणखी तिकडे त्या साईडला असेल प्लेलिस्ट. प्लेलिस्टवर ते गेल्यानंतर 0 to Advance इंग्लिश ही प्लेलिस्ट दिसेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सर्व मी टाकणार आहे की फक्त अनवाले खूप सारे शब्द, फक्त आईवाले खूप सारे शब्द, हे फुल प्रॅक्टिस मी तिथं यूट्यूबला करून देईल. आणि सर्व पीडीएफ माझ्या नंबरला कशा तुम्हाला मेसेज करायचा हे सुद्धा सांगतो थोड्या वेळात. चला मग एवढं तर आम्हाला समजलं. आता आम्ही प्रॅक्टिस कशी करू शकतो, हे बेसिक झालं. तर बेसिकची प्रॅक्टिस मी कुठे करून घेईल, मी अगोदर सांगितलं, एक तर पीडीएफच्या माध्यमातून जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, आणि सेकंड थिंग्स यूट्यूब प्लेलिस्ट इथं, हे दोन्ही सांगितलं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, पूर्ण प्लेलिस्ट जाऊन बघून घ्या. स्टेप बाय स्टेप रोज तिथं लेक्चर येत जातील तुम्हाला. रोज ते प्लेलिस्ट चेक करा, रोज तिथं लेक्चर तुम्हाला नवीन नवीन अवेलेबल दिसतील. आता इथपर्यंत झालं, हे झालं बेसिक. आता ॲडव्हान्स काय असते याचं थोडं ॲडव्हान्स समजून घेऊ. हे सर्वच्या सर्व रूल आहेत ॲडव्हान्सचे, की त्याचा आ उच्चार, ऐ उच्चार, हे सर्वच्या सर्व हे जेवढे तुम्हाला दिसतात हे बघू शकता तुम्ही. हे घेणार मी तुमच्या पूर्णच्या पूर्ण ॲडव्हान्सवाल्या कन्सेप्टमध्ये, की सर्वांचा उच्चार एक्झॅक्टली करून आपण कशा पद्धतीनं पूर्ण इंग्लिश परफेक्ट करू शकतो. ओके, सर्व आपण बघणार आहोत. ओके, टोटल वर्ड्स चालेल. सो हे लेक्चर फक्त आणि फक्त एक बेसिक कन्सेप्टवरती होतं. याची प्रॅक्टिस जी असेल ही प्रॅक्टिस करून घेणार आहोत आपण आपली यूट्यूबची जी प्लेलिस्ट आहे तिथं. प्लस तुम्हाला असं वाटतं की नाही सर आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे, कारण आपण तिथं जे लेक्चर्स आहे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये अवेलेबल करून देऊ. ओके, आणि ते लेक्चर तुम्हाला काही जास्त मोठे लेक्चर नाही, 10 मिनिट टू 15 मिनिट अराउंड, याच्या अराउंड ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, 10 to 15 मिनिटचे व्हिडिओज आहेत आणि पूर्ण प्लेलिस्ट तिथं तुम्हाला मिळणार आहे. जवळपास ते लेक्चर बघून तुम्ही तुमची इंग्लिश इंप्रूव्ह करू शकता. फक्त एवढंच आहे की ते खूप सारे लेक्चर बनतील. पण काही विद्यार्थी म्हणतात नाही सर आमच्याकडे एवढा वेळ नाही, आम्हाला एका महिन्यातच आमची इंग्लिश स्ट्रॉंग करायची आहे, आम्हाला तेवढा वेळ नाही. हे जे 0 इंग्लिश आहे हे आम्हाला कंप्लीट करायचे आहे. तर आपला एक पेड कोर्स पण आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर आपला हा पेड कोर्स आहे, ज्याचं नाव आहे बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश. बघायचं नाव आहे बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश. याच्यामध्ये अगदी 0 पासून बघू शकता. काय लिहिलं मी, अगदी 0 लेवलपासून 0 इंग्लिश याचे तुम्हाला जवळपास इथं जरी 50 लिहिलं, 50 तास घ्या. ओके, लेक्चर नाही अवर्स आहेत, 50 अवर्स म्हणजे 25 लेक्चर. ते 25 लेक्चर जवळपास तुम्हाला 0 इंग्लिशचे असतील पेड बॅचमध्ये, आणि ते या 25 दिवसामध्येच कव्हर होतील. नंतर तुम्हाला वाटते फोनिक्स काय असते, उच्चारण, तुमचे उच्चारण चुकतात ते सुद्धा लेक्चरच्यात इन्क्लूड होतील. प्लस तुम्हाला वाटते सर मला बेसिक स्पोकन इंग्लिश बोलायचं आहे, मला इंटरमिडिएट इंग्लिश बोलणं स्ट्रॉंग करायचं आहे, इव्हन मला बिझनेस इंग्लिश, ॲडव्हान्स इंग्लिश, मला फॉरेनमध्ये जाऊन इंग्लिश बोलायचं आहे, अमेरिकन ॲक्सेंट शिकायचं आहे. हा टोटल याच्यामध्येच एकच कोर्स आहे. हा सर्वच्या सर्व कोर्स एकच आहे, याच्यामध्ये सर्व इन्क्लूड आहे. याला म्हटलेलं आहे जर्नल इंग्लिश. आणि खाली जर गेले तर याला म्हटलेलं आहे कॉम्पिटेटिव्ह इंग्लिश. हे पण बघून घ्या. ज्याला असं वाटतं मला इंग्लिशमध्ये मास्टर व्हायचं आहे आणि मला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, इंग्लिश बोलायचं आहे, इंग्लिश मला समजायचं आहे, इंग्लिश रिप्लाय द्यायचे आहेत, आणि मला इंग्लिश कम्युनिकेशन स्किल बस एवढं इम्प्रूव्ह करायचं आहे जर्नलवाला,
तर हे सर्व याच कोर्समध्ये आहेत. काही विद्यार्थी असतात नाही सर आम्ही तर परीक्षा देतो, 8वी 9वी 10वीचे पण असू शकतात ना, त्यांच्यासाठी इथं बघा, इथं काय असेल मग, जे MPSC वाले आहेत 60 लेक्चर, जे म्हणतात नाही सर आम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन SSCचे एक्झाम देतो, काही म्हणतात नाही सर आम्ही बँकिंग IBPS, काही म्हणतात नाही सर आम्ही TCS वाल्या, काही म्हणतात सर आम्हाला फक्त वोकॅब्युलरी पाहिजे. आणि इथे एक आणखी फोल्डर तयार होत आहे 8वी ते 12वी संपूर्ण. तर काय ज्यांना असं वाटतं की नाही माझ्याकडे एवढा वेळ नाही, मला लवकर कव्हर करायचा आहे, तर हा एक कोर्स आहे ज्याचं नाव बेसिक टू ॲडव्हान्स आहे. याची फीज नॉमिनल आहे, फक्त 1500 रुपये फीज आहे. 1 वर्ष तुम्हाला व्हॅलिडिटी असते. आणि कुपन कोड, याचं कुपन कोड टाकायचं तुम्हाला, कुपन कोड आहे B2A24. हा कुपन कोड जर तुम्ही टाकला, हॅव अ कुपन कोड, या कोर्सवर क्लिक करून हॅव अ कुपन कोड टाका, तुमच्या आणखी इथं तुम्हाला डिस्काउंट मिळेल. ओके, डिस्काउंट हा चेंज होत राहतो, कधी 300 रुपये, कधी 500 रुपये, कधी कधी 1000 रुपये, पण म्हणजे डिस्काउंट कमी होत राहतो. हे लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर हा कुपन कोड टाका, जेणेकरून तुम्हाला तिथं डिस्काउंट भेटेल. ओके, कुपन कोड बघून घ्या B2A24. कुपन कोड कसा टाकायचा समजत नाही, किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही सर मला तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की हे प्रोसिजर कशी आहे, किंवा PDF पण पाहिजे, तर माझा पर्सनल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, कॉल करू नका, डायरेक्ट मेसेज करा, किंवा इथंच लिहून दिला मी बघा, माझा नंबर आहेच त्या साईडला 9098138483. ओके, गणेश सर नावाने तुम्ही सेव्ह करून घ्या, गणेश राऊत सर तुम्ही नावाने सेव्ह करू शकता. चालेल, मग आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला एक बेसिक आयडिया दिली. आता आपण रेग्युलरली स्टेप बाय स्टेप आपली इंग्लिशमध्ये आपण मास्टर होणार आहे. चालेल, मग एकच मी तुम्हाला म्हणतो, जर तुम्हाला वाटतं की या सेशनचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट झाला, तुम्हाला काही शिकायला मिळालं, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हे लिंक शेअर करायला विसरू नका. बस मला तुमच्याकडून एवढंच पाहिजे की जे लेक्चर दिलेलं आहे स्किप नका करू, पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. लवकरच भेटूया नवीन सेशनमध्ये काही नवीन टॉपिक घेऊन. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच एव्हरीवन.